नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना माझा नमो बुद्धाय जय भीम. मागील 5 वर्षापासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या हितासाठी सुखासाठी भगवंत बुद्धाच्या वाणीला आपण प्रकाशित करीत आहोत. धम्मपद अट्टकथा गाथा कथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतेस नेऊन आता आपण 1 वर्षापासून नवीन जातक अट्टकथा आपण सुरू केलेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे ही आपणास नम्र विनंती. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूयात. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने निलिमाताई यांना मी विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे. नमो बुद्धाय सर्वांना. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. थँक्यू मॅडम. साधू साधू साधू. आजची जातक अट्टकथा क्रमांक व्याख्यान क्रमांक 87 असून 240 क्रमांकाची महापिंगल जातक वर्णन आहे. आजच्या व्याख्यानाला जातक कथाबद्दलचे सर विविध पैलूंनी आपल्याला ते सांगणारच आहेत. त्याच्या आधी मी सरांचा थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. सरांचा पाली बौद्ध साहित्याचा गाढा अभ्यास आहे. तसेच आपण सर्वांस माहितीच आहे की ते 7 वर्षापासून MA च्या विद्यार्थ्यांना जातक अट्टकथा त्यांच्या उत्कृष्ट शैलीने शिकवत आहे. शिवाय अलीकडेच ते धम्मपद अट्टकथा सुद्धा शिकवत आहे. आणि सर आता रिसेंटली आता PhD सुद्धा करत आहे. सरांच्या परिश्रमामुळे धम्मपद अट्टकथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या तर पार पडली आहे असे बहुश्रुत प्रमुख मार्गदर्शक आजचे आदरणीय दयानंदजी मिसाळकर आज आपल्याला जातक सांगणार आहे. तर त्यांना मी नम्रपणे विनंती करते की त्यांनी या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद निर्जरा मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. आजचं जातक जे आहे ते 240 क्रमांकाचं आहे, महापिंगल जातक. आणि जातक खूप छोटं आहे, इतकं छोटं की 15-20 मिनिटातच संपेल असं. पण त्यातले 1-2 मुद्दे मला खूप महत्वाचे वाटलेले आहेत, ते तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. तुमचे मत जाणून घ्यायचे आहेत, अभिप्राय जाणून घ्यायचा आहे. आणि त्या अनुषंगानं काही आपण एक म्हणजे त्यालाच कनेक्टेड जो सब्जेक्ट आहे त्याच्यावर आपण पुढचं चर्चा करणार आहोत PPT द्वारे. तर महापिंगल म्हणजे हा महापिंगल नावाचा एक राजा आहे आणि तो खूप खूप क्रूर आहे, लोकांना खूप छळतोय, म्हणजे लोकांना म्हणजे असं काट्यासारखा टोचत आहे. खूप सुंदर उपमा देऊन त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि असे धार्मिक राजे खूप होऊन गेलेले आहेत इतिहासात आणि आपल्या पाली साहित्यामध्ये त्याची खूप खूप माहिती मिळते. धार्मिक राजाची पण मिळते, धार्मिक राजाची पण मिळते, धार्मिक राजाचं पुढे कसं वाईट झालं तेही कळतंय. धार्मिक राजा आल्यामुळे कसं वातावरण बदललं, लोक कसे सुखी झाले आणि कसे चांगल्या मार्गाला लागले आणि सुगतीला गेले, हे आपण अनेक जातकातून बघितलेलं आहे. पण हा भेद करणं फार गरजेचं आहे की राजा किंवा शासन आहे
किंवा गव्हर्नमेंट आहे ते गुड गव्हर्नन्स आहे का, योग्य तऱ्हेनं ते राज्य चालवत आहे का, लोकांचं कल्याणकारी भावनेनं ते चालवत आहे का, त्या प्रिन्सिपलनं ते चालवतं का, हे फार गरजेचं आहे. आणि ते वेळोवेळी पडताळणी करून बघणं गरजेचं असतंय. मग तो आजच्या आपल्या भारतातील असो की जगातील इतर देशातील विषय असो. तर धार्मिक राजा, अधार्मिक राजा, आणि ते खूप प्रकर्षानं त्याची गरज पडायला लागलेली आहे त्याच्यावर चिंतन करायची. आणि बुद्ध जे आहेत हे धम्मदीप आहे, मार्ग दाखवणारे आहेत. त्यांनी सगळ्या समस्याचे सोल्युशन आपल्याला दिलेले आहेत. फक्त समस्या काय आणि बुद्धाने काय सोल्युशन दिलेले आहेत त्या दृष्टिकोनातून हे सगळे जातक किंवा हे विषय हाताळायला पाहिजे. आणि म्हणून आजचा जो विषय आहे अधार्मिक राजा जो आहे त्याच्या संदर्भात आहे, जे नंतर जन्ममृत्यूच्या संदर्भात आहे. तर आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहे नंतर. तर हा महापिंगल राजानं एवढा त्रास दिला की लोक म्हणजे कंटाळून गेले होते आणि अति पीडित झाले होते, पीडित झालेले होते, पोळलेले होते. पण त्याचं निधन होत आहे नंतर. आणि त्याचं निधन झाल्यावर किती आनंद व्हावा लोकांना, त्या आनंदाचं इतकं सुंदर वर्णन या शब्दातून, या जातकातून आपल्याला दिसतं की लोक घाबरतात असे. आणि तोपर्यंत काही करू शकत नाही, प्रतिक्रिया देऊ शकत नाही, रिव्होल्ट करू शकत नाही, क्रांती करू शकत नाही, राज्य उलथून देऊ शकत नाही. अशा वेळेस काय होतं की त्यांना सहनच करावं लागतंय. पण त्यांच्या मनाचा जो कोंड मारा असतो ना, तो म्हणजे हे काही परमनंट धार्मिक राजा हा आयुष्यभर तिथे राहू शकतो. तो काही कायमचा तर तिथे राहणार नाही. प्रत्येकाला लाईफ स्पॅन आहे, त्याचं एक आयु मर्यादा आहे, किंवा प्रत्येकाचे वाईट दिवस येत असतात. तर धार्मिक राजा असला तरी तो काही कायमचा डोक्यावर असणार आहे असं नाही आहे. तर लोक जे पीडित आहेत त्यांनी इतका आनंद व्यक्त केला, त्याचं ते वर्णन दिसतंय. आणि पुढे त्यांचाच मुलगा जो असतो त्या क्रोधी किंवा रागीट राजाचा, अधार्मिक राजाचा, तो बोधिसत्व असतो. आणि मग तो सत्तेवर येतो, मग तो राजा बनतो. आणि मग त्या संदर्भात एका व्यक्तीशी त्याचं जे बोलणं होत आहे, तर तो संवाद फार महत्वाचा आहे. छोटासा संवाद आहे आणि गाथेतून आहे तो. तर तो आपण पीपीटी मार्फतच बघणार आहोत. पण तो खूप विचार करायला लावणारा संवाद आहे. असं म्हणजे अति भीती आणि त्यातून बोधिसत्व जे त्याची भीती कशी काढतात, तो एक महत्वाचा मुद्दा या जातक कथा मध्ये आहे. आधी सांगितल्याप्रमाणे जातक खूपच छोटा आहे, पण मला खूप आवडलं होतं त्याचा तो शेवट बघून. आपल्याला पण आवडेल. आपण सुरुवात करू. तर महापिंगल जातक वर्णना 240 क्रमांकाचा आहे. पुढे बघू. नेक्स्ट. सब्बो जनोती इदं सत्ता जेतवने विहारंतो देवदत्तं आरंभ कथेसी. आता इथं सुद्धा शास्ता जेतवनमध्ये विहार करत असताना, राहत असताना देवदत्ताच्या संदर्भात ही कथा सांगितलेली आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणजे कधीपासून ही सिरीज चालू आहे ना, तर अनेक कथा ज्या आहेत त्या देवदत्ताच्या संदर्भातच सांगितल्या गेलेल्या आहेत. आणि देवदत्ताने कसं बुद्धावर आघात केला, कसे त्याला मारायचा प्रयत्न केला, ते आपल्याला पचुपन्नाच्या अनेक भागातून आतापर्यंत बघत आलेलो आहोत. आजही त्यात छोटीशी ऍडिशन आहे. पण अशा अनेक कथा ज्या वर्तमान कथा आहे, म्हणजे बुद्धकालीन जो भाग आहे जातक कथेतला, ते असं थोडे थोडे तुकडे करूनच इतिहास बनतो आणि एक संपूर्ण स्टोरी बनते, आपण असं म्हणू बुद्धाचा. तर जेव्हा देवदत्ताबद्दल आपण जेव्हा विचार करतो की देवदत्ताने बुद्धाला मारण्याचे अनेक प्रयत्न केलेले आहेत, तर त्या प्रयत्नामध्ये कोणते प्रयत्न केले होते, त्याचं फल कसं मिळालं, त्याचं त्यावेळेसची परिस्थिती काय होती, लोकांचा कसा रिस्पॉन्स होता, बुद्धाने कसं टॅकल केलं ते, तर हे अनेक तुकड्यात आपल्याला दिसत आहेत. तर याच्यातही आपल्याला थोडासा महत्वाचा क्ल्यू आपल्याला मिळतो. देवदत्ते सत्तरी आघातं बंदित्वा नव मास अच्चयन जेतवन द्वार कोठके पथवीय निमुके जेतवनवासीनोच सकल रठवासीनोच बुद्ध पटिकंटको देवदत्तो पथविया गेलितो. बरेच शब्द आपल्याला लक्षात येतील की देवदत्ते सत्तरी आघातन, आघात करणं आहे ना,
म्हणजे बुद्धाला मारण्याचे त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहे ना. त्याच्या संदर्भात ते पहिलं वाक्य आहे. आणि बंधित्वा म्हणजे त्यांनी आघात केल्यापासून, बुद्धावर जे मारण्याचे किंवा अनेक कारस्थान केल्यापासून नवमास अच्छयेन हा एक महत्वाचा शब्द याच्यात आलेला आहे. त्यानंतर 9 महिन्यात, विदिन 9 मंथ्स, बुद्धावर मारण्याच्या 9 महिन्यानंतरचा काय झालं, जेतवन द्वार कोठके, जेतवनचं जे द्वार होतं, जे गेट होतं, त्या ठिकाणी पथवियम निमुग्गे जेतवनवासीनच सकल वाटेन. तर पथवियम निमुग्गे म्हणजे काय झालं की जे आपल्याला हे माहित आहे की नंतर देवदत्त बुद्धांना माफी मागण्यासाठी येणार होते. त्यांना पश्चाताप झाला होता देवदत्ताला, म्हणून ते बुद्धांना माफी मागण्यासाठी येत होते आणि त्यांना चालता पण येत नव्हतं, इतकी वाईट परिस्थिती होती त्यांची. आणि हे सुरुवातीचे दिवस आहे बघा. तर त्याला खाटेवर आणलं तेव्हा आनंद थेराने विचारलं होतं की देवदत्त तुम्हाला माफी मागण्यासाठी येत आहे. तर बुद्ध म्हणतात की तू मला बघू शकणार नाही. त्याचे कम्म एवढे म्हणजे अकुशल आहेत, एवढे म्हणजे त्याचे भारी कम्म आहेत की तो माझं दर्शनही घेऊ शकत नाही. कारण संघभेद आहे ना, फार मोठं पाप आहे. जो संघ निर्वाणाकडे घेऊन जातो, हजारो लाखो लोकांना तो निर्वाणाचा मार्ग दाखवतो, त्याच्यात फूट पाडणं म्हणजे निर्वाणापासून, निब्बाणापासून सगळ्यांना दूर करणं, कुशल पासून दूर करणं, सुगतीपासून दूर करणं, है ना. या जन्माचं नाही तर अनेक जन्माची हानी करणं सोपं प्रकार नाही. नुसतं एखादं संघटन फुटलं, त्याच्या मागं बुद्धाच्या मार्गात अडथळे आणणं, बुद्ध जे सांगतात किंवा संघ जे सांगतो त्याच्यापासून लोकांना परावृत्त करणं, असं फार मोठं महापाप आहे ते. तर त्यासाठी देवदत्त बुद्धांना भेटू नाही शकला. तो गेटच्या बाहेर असं थांबला होता श्रावस्तीच्या, म्हणजे तो आला त्यावेळेस काय झालं की पथवियम निमुग्गे, त्याला पृथ्वीने गिळलं. असं म्हणतात की त्यावेळेस धरणी फाटली आणि त्यात तो पडला. तो अविची नरकात गेला आहे ना. सगळ्यात नरकामध्ये जे 8 प्रकार आहेत त्यातला सगळ्यात भयानक जो आहे, अशा ठिकाणी त्याची म्हणजे अशा ठिकाणी तो जन्म झाला किंवा तिकडे गेला. तर असे अनेक वर्णन आपल्याला दिसतात की पृथ्वी दुभंगते आणि ती व्यक्ती खाली जाते. असे अनेक प्रसंग आपण आधी पण बघितले धम्मपदामध्ये, इथे पण आपण बघत आहोत. तर शेवटी बुद्धाने सांगितल्याप्रमाणे देवदत्त काही बुद्धांना भेटू शकला नाही. आता लोक काय करायला लागले, सकल रठ्ठवासीनो, त्या राष्ट्रातले सगळे रहिवासी जे आहेत ते काय म्हणतात, बुद्ध पटी कंटको देवदत्तो. बुद्ध पटी आहे ना, बुद्ध म्हणजे बुद्ध, पटी म्हणजे मार्गात, आणि कंटक म्हणजे काटा. बुद्धाच्या मार्गातील काटा असलेला देवदत्ताला पथविया गिळतो आहे ना. किती शब्द समान आहे, गिळणे, गिळतो आहे ना. पाली आणि मराठीमध्ये किती साम्य आहे, आणि कशी पाली मातृभाषा आहे आपल्या, किंवा मदर लँग्वेज आहे ती, त्याच्यापासूनच मराठीची उत्पत्ती झाली. तर हे सरळ सरळ शब्द आहेत. पथवी म्हणजे पृथ्वी, गिलितो म्हणजे गिळणे, आणि कंटक हा शब्द वापरला जातो, तर काटा. ठीक आहे. तर हे जे नव म्हणजे नवीन, मास म्हणजे महिना आहे ना. तर हे सगळे पालीचे शब्द आहेत ओरिजिनल, जे मराठीत जसेच्या तसे उचलल्या गेलेले आहे किंवा थोडेसे बदल होत गेलेले आहेत. तर आपण खूप भाग्यशाली आहोत की पाली सारखी दुर्मिळ बुद्ध वचन असलेली भाषा, अभिजात भाषा मराठीच्या एकदम जवळची आहे, आणि आपण मराठी भाषिक असल्यामुळे आपल्याला ती सहज कळू शकते. तर निहत पच्चामी तो म्हणजे शत्रूचा बुद्धाच्या मार्गातील काटा निघालेला आहे, आणि आता त्यांना कोणी शत्रू उरलेला नाही. ठीक आहे. निहत पच्चामी तो, ठीक आहे. त्या शत्रूचा नाश झालेला आहे, नष्ट झालेला आहे, समूळ नष्ट झालेला आहे.
दानी सम्मा संबुद्धो जातो. तर आता म्हणजे सम्मा संबुद्धाच्या मार्गातील काटा निघून गेलेला आहे. आता त्यांना कोणी शत्रू उरलेलं नाही आहे. त्या अर्थाने ते तुट्ट हट्टा अहिंसू आणि ते आनंद व्यक्त करत होते सगळे लोक जेव्हा देवदत्ताचा असा प्रकार झाल्यावर. ते सण कथन सुतवा. तर हे जे लोकांचं कथन ऐकून आहे ना, देवदत्त जमिनीत गेल्यानंतर आणि किती चांगलं झालं, बुद्धाला खूप बुद्धाच्या मार्गातील काटा दूर झाला, आता बुद्धाला कोणी शत्रू नाही आहे, तर लोकांना चांगलं वाटत होतं ना, जे बुद्धाला मानणार होते. तर तेसन कथन सुतवा. तर ह्या लोकांच्या आपसातल्या चर्चा ऐकून परंपरा घोषेनं, आता कसं आहे ना, परंपरा घोषेनं खूप चांगला शब्द आलेला आहे की परंपरेनुसार जे बोलणं होतंय ना, घोष होतो ना, त्या संदर्भात यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे आपण काही बाजारात काही झालं तर घरी सांगतो, मग घरून आपल्या नातेवाईकात जात आहे किंवा ऑफिसमध्ये जात आहे ना, आपल्या संघटनेत जात आहे ते बोलणं. तर ही परंपरा आहे ना. मुलगा शाळेतून आला की आमच्या शाळेत हे झालं ते झालं, तो सांगत राहतो. तर ही जी काय म्हणतात आदान प्रदानाची जी परंपरा आहे ना, त्या अर्थानं तो परंपरा घोषेनं असा शब्द वापरलेला आहे. आणि सकल जंबद्वीप वासिनो, तर नुसतं हे श्रावस्तीचं प्रकरण नाही आहे. त्यामुळे काय झालं की हे प्रकरण तर आपल्याला माहित आहे 16 जनपद असतील किंवा आजूबाजूच्या राज्यात किंवा व्यापारी ही हे जे बोलणं आहे किंवा हा जो आनंदाचा क्षण आहे तो शेअर करत करत किंवा देवदत्त पृथ्वीत गडप झालेला आहे, तो आश्चर्य आहे ना. ते लोकांना सांगत सांगत कुठपर्यंत पोहोचलं, संपूर्ण जंबद्वीपा. आणि तेवढंच नाही पोहोचलं, हे तर मनुष्य लोकांपर्यंत पोहोचलं होतं, पण याच्या व्यतिरिक्त यक्ष भूत देवगणाचं तुट्टहट्टा एव आहेसू. तर हे जे बोलणं होतं, हा जो घोष होता, खूप छान झालं, खूप छान झालं, काटा निघाला, बुद्ध अजात शत्रू झाले, आता त्यांना कोणी शत्रू नाही आहे. तर हा जो घोष आहे हा सगळ्या जंबूद्वीपात पोहोचला आणि तिथून यक्ष, गंधर्व, नाग, असुर, किन्नर जे आहे ना, अप्सरा आणि देवलोक जे आहे यांच्यापर्यंत तो पोहोचला आणि ते पण आनंद व्यक्त करायला लागले. नेक्स्ट. अथ एक दिवस, तेव्हा एका दिवशी भिक्खू धम्मसभायं कथम समुत्थापेसु. त्यामुळेच ते आपण नेहमी बघतो की सगळे भिक्खू धम्मसभेत चर्चा करत असतात. नंतर बुद्धांची एंट्री होते, मग बुद्ध विचारतात काय चर्चा चालू आहे, मग ते सांगतात असं असं चालू आहे. तर त्या मग पुढे ती कथा सरकत जाते. इथे पण तसंच झालेलं आहे. सगळे भिक्खू धम्मसभेमध्ये जमा झाल्यावर आऊसो देवदत्ते पथवीयं निमुग्गे, म्हणजे देवदत्ताला पृथ्वीने गिळल्यानंतर बुद्धपटी कंटको देवदत्तो पथविया गिलितो. तर बुद्धाच्या मार्गातील देवदत्त नावाचा काटा बाजूला झालेला आहे. त्या अर्थाने त्यांची चर्चा चालली. महाजनो अत्त मनो जातो. आणि हे सगळेच लोक असे बोलत होते, असं अभिप्राय देत होते. सत्ता आगंत्वा, तेव्हा म्हटलं ना, म्हणजे शास्त्राची एंट्री जेव्हा होते तेव्हा सत्ता आगंत्वा कायनु अत्थ भिक्कवे एतरही कथाय सन्निसिनाती पुच्छित्वा. तर तुम्ही आपसात काय चर्चा करत आहोत भिक्खूंनो, असं पुच्छित्वा विचारून, इमाय नामाती उत्ते, की आम्ही अशा अशा गप्पा करत आहोत, अशा अशा चर्चा करत आहोत असं म्हटल्यावर, उत्ते म्हणजे म्हटल्यावर, न भिक्कवे इदानेव, न भिक्कवे इदानेव देवदत्ते मते महाजनो तुस्सतीच हसतीच. तर ते म्हणतात की भिक्खूंनो, आत्ताच काही देवदत्त मते म्हणजे मृत झाल्यावर महाजन तुस्सती, महाजन म्हणजे अनेक लोक, तुस्सती म्हणजे संतुष्ट झाले आणि हसत आहे ना, आनंदाने हसत आहेत, आनंद व्यक्त करत आहे देवदत्ताच्या मृत्यूमुळे. न भिक्कवे इदानेव, आत्ताच नाही भिक्खूंनो, देवदत्ताच्या मृत्यूमुळे सगळे लोक हसत आहेत, आनंद व्यक्त करत आहेत. पुब्बेपी, पूर्वी सुद्धा, तुसी, पूर्वी सुद्धा ते संतुष्ट झाले होते, आनंदी झाले होते, एव हसीचा आणि हसत होते, ती वत्वा असं बोललंय. आणि मग भिक्खूंनी विचारलं की हे काय प्रकरण आहे,
कधी म्हणजे पूर्वी असं झालेलं आहे. मग बुद्धाने अतितम आहारी पूर्वीची कथा सांगितली. आता ही कथा आहे महापिंगल राजाची. अतिते वाराणसीयं महापिंगलो नाम राजा अधम्येन विषमेन रज्जंकारेसी. हा वाराणसीचा जो राजा आहे हा कसा होता? अधम्येन, अधार्मिक होता. विषमेन है ना, म्हणजे एक चुकीच्या मार्गाने चालणारा होता. रज्जंकारेसी, राज्य करत होता. छंद दिवसेन पाप कर्माने करतो, आणि ते आपल्याला मन वाटेल तसं चुकीच्या मार्गाने तो काय करत होता? पाप कर्म नि करतो. पाप कर्म करून काय करत होता? दंड, पली, जंग, कहापन आदी गहेन लोकांकडून तो काय करत होता? दंड, पली है ना, जंग, कहापन. कहापन म्हणजे जे कॉईन आहे ना त्यावेळेस ते हे त्याबद्दल ते सांगत आहे. कहापन म्हणजे त्यावेळेस जे नाणं होतं, जे करन्सी होती त्याच. गहेन म्हणजे घेत होता. काय घेत होता? कहापन घेत होता. कोणत्या मार्गाने घेत होता? दंड, बली, जंग, हे ना 3 वेगवेगळे शब्द आहे. तर दंड तर तुम्हाला माहित आहे, थोडं काही झालं की दंड करायचा, मग तो चुकीचा असो की नसो, है ना. नंतर काहीतरी कार्यक्रमासाठी किंवा काही ना काही त्रास देऊन तो लोकांकडून पैसे वसूल करायचा. जंग या शब्दाबद्दल आपल्या दुर्गा भागवतने असं लिहिलेलं आहे, जंग म्हणजे पाय. ठीक आहे, जंग जांग म्हणतो ना आपण, तर जंग म्हणजे पाय असं म्हटलेलं आहे. तर लोक जे प्रवास करत होते ना, तर येणाऱ्या जाणाऱ्याकडून तो दंड, बली वगैरे वसूल करत होता, असा त्याचा अर्थ आहे. जाणारे येणारे जे व्यापारी होते, लोक होते, या मार्गातून त्या मार्गाकडे जाणारे जे होते काही कारणानिमित्त, तर त्यांना त्रास देऊन त्यांना काहीतरी दंड करून तो आहे ना कहापना किंवा पैसे गोळा करत होता. आणि कसे गोळा करत होता? उच्छूयन्ते उच्छुंग विय. खूप शब्द जवळचा आहे. तुम्हाला उच्छू म्हटलं तर तुम्हाला कळणार नाही, याच्या आधी गेलेला आहे तो, धम्मपदामध्ये येऊन गेलेला आहे तो शब्द. उच्छू म्हणजे ऊस, शुगर केन है ना. आणि काय शब्द आलेला आहे? उच्छू यंते है ना. उच्छू म्हणजे ऊस आणि यंते म्हणजे यंत्र, यंत शब्द आहे यंत्राला. तर उच्छू यंत्र म्हणजे काय? चरखा आहे की नाही, ज्यामध्ये काय करतो आपण? उच्छूयन्ते उच्छुंगवीय. त्या ऊसाचा जो यंत्र आहे किंवा चरखा आहे, त्यात ऊस घातल्यावर तो कसा पिळला जातो है ना, त्याचं शोषण होत आहे. आणि विय त्याचप्रमाणे महाजनंग पिळेसी, त्याचप्रमाणे जसं ऊसाचा पूर्ण रस काढला जातो त्या चरख्यामधून, त्या मशीन मधून, तसंच हा राजा जो आहे अनेक लोकांकडून पैसे वसूल करायचा, दंड, बली आहे ना, वसूल करायचा. आणि त्याचं असं म्हणजे शोषून हे करायचं, त्यांच्याजवळ काही उरायचंच नाही. जसं ऊस यंत्रात टाकल्यावर नंतर नुसतं चोथा उरतो, एकदम ड्राय होऊन जातं, त्यात काही रसच शिल्लक राहत नाही त्या मशीन मधून काढल्यावर है ना. तर तसंच हा लोकांना म्हणजे नग्न करायचा पैशाच्या बाबतीत, काही संपत्ती जवळ ठेवायचं संधीच देत नव्हता तो. तर खूप सुंदर अशा उपमा आपल्याला पाली साहित्यात दिसतात. कखळो आहे ना, क्रोधी, फरुसो आहे ना, शिव्या वगैरे देणारा, साहसिको आणि खूप म्हणजे आक्रमकतेनं हे करायचं. परेसू अनुदया मत्तपी नामस्सनती, म्हणजे तो काय काय तऱ्हेनं आणि कसा कसा म्हणजे विचित्र वागत होता, रागीट वगैरे, क्रोधी, या सगळ्या त्याचा म्हणजे विचारता सोयच नाही. म्हणजे पैसे तर घ्यायचाच, पण असं शांततेनं किंवा प्रसन्न चित्ताने कधी हे करत नव्हता. म्हणजे जोर जबरदस्ती करून, शिव्या देऊन, मारझोड करून, फसवून तो पैसे वसूल करायचा. गेहे इथिनंपी पुत्र देतानंपी अमच्च ब्राह्मण गहपतिका आदि नंपी अपियो अमनापो.
हा आहे ना, खरं म्हटलं तर अंडरलाईन करण्यासारखं शब्द आहे. हा तर लोकांची पिळवणूक करत होता घराच्या बाहेर, ठीक आहे. आता त्याच्याबद्दल बाकी लोकांचं कसं मत होतं? गेहे म्हणजे घरात काय होतं? गेहे इथी न इथी, इथे म्हणजे स्त्री, ठीक आहे. घरची स्त्री म्हणजे त्याची पत्नी किंवा राणी, ती सुद्धा पुत्त धीता अपी म्हणजे पुत्र आणि पुत्री आहे ना, म्हणजे राजकुमार राजकुमारी, राजपुत्र राजकुमारी, हे हे सुद्धा आहे ना, म्हणजे घरची स्त्री म्हणजे राणी सुद्धा, मुलं मुली सुद्धा, अमच्छ म्हणजे अमात्य, ब्राह्मण, ठीक आहे ना, जे पुरोहित असतील ते, नंतर गृहपती जे श्रेष्ठी असतात ना, गृहपती असतात, हे अलग अलग कॅटेगरी मधले लोक आहेत. ते सुद्धा अप्पियो अमनापो, त्यांना सुद्धा हा राजा कसा होता? अप्रिय होता आणि मनासारखा नव्हता. खूप महत्वाचं आहे की जी व्यक्ती बाहेर अशी वागते, जी क्रोधी स्वरूपानं लोकांना त्रास देते, छळते, पिळवणूक करते, शिव्याशाप देते, तर काय अशी व्यक्ती घरच्या लोकांना आवडेल? कारण त्याचा तो स्वभाव आहे इतका क्रोधी आणि इतका म्हणजे शोषण करणारा, तर तो काय राणी किंवा मुलाबाळाची तेवढी त्या तऱ्हेनं चांगलं बघत असेल का? किंवा त्या घरच्या लोकांची इमेज बाहेर काय असेल? ती स्त्री, ती राणीला लोक मानणार का? घाबरून तर वंदन वगैरे करतील, पण मन लावून ते नमस्कार करतील का? वंदन करतील का? त्यांच्याशी चर्चा करतील का? कुणीच नाही. कारण हे कशासाठी सांगतोय मी की असे लोक आहेत आपल्या समाजात म्हणजे इन सोसायटी, की त्यांचं वागणं, त्यांच्याकडे पॉवर असते, सरकारी अधिकारी असतात ते, मग ते पोलीस असो की वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे असो, शासकीय विविध पदावर ते असतात, आणि त्यांची त्यांना खूप गर्व असतो, घमेंड असते, आणि माझ्याकडे पॉवर आहे, लोक मला सलाम ठोकतात, मला लोक शरण येतात, आणि त्याचं बोलणं म्हणजे तो फार सम्राट आहे, एखाद्या सम्राटासारखाच तो वागत असतो, त्यांच्याकडून पैसे वसूल करत असतो, अनेक अनेक गोष्टी घेत असतो, व्यभिचार करत असतो किंवा व्यसन करत असतो, तर त्याला त्याच्या पॉवरचा खूप गर्व असतो, त्यामुळे तो हे करत असतो. स्पेशली जे म्हणजे तसं बोलायला नको, म्हणजे जनरलायझेशन नाही करू शकत, पण स्पेशली पोलीस डिपार्टमेंटचे असे अनेक लोक असतात की जे बाहेर त्यांचा गुन्हेगाराशी संबंध येतो ना, तर गुन्हेगाराला जशी ट्रीटमेंट देतात ना, शिव्या देणं, मारझोड करणं किंवा बाकी गोष्टी, तर त्यांचा काही लोकांचा, बरं, फार मोजके लोकांचा सांगतो मी, सगळ्यांचा नाही, एक प्रातिनिधिक म्हणून सांगतोय मी, तर त्यांचं घरी वागणं तसंच असतंय. पत्नीला, मुलांना, यांना त्यांना शिव्या देणं, त्याची ती वर्दी म्हणजे घरी आल्यावर तो उतरवतच नाही, वर्दीतच तो घरात, आणि त्याला सगळे गुन्हेगारच दिसतात. असे अनेक प्रकार निदर्शनास आलेले आहे. हे तर पोलीसचं झालं, मग बाकी सगळे डिपार्टमेंटचे तुम्ही लोक हे करू शकता. घरी पण तो साहेबासारखाच वागत असतो, आणि त्याचं म्हणजे मला हेच पाहिजे, मला असंच पाहिजे, आणि त्याला साधं म्हणजे जेवण दिलं तर त्याला पटत नाही, राग येतो, मारझोड करतो, शिव्या देतो, जे काही त्याच्या तऱ्हेनं तो हे करतो. असे प्रकरण तुम्ही सगळ्यांनी अनुभवले असते. तर अशी व्यक्ती खरंच प्रिय असणार आहे का? म्हणजे घरच्यांना पण नाही, आणि जे नातेवाईक असतील, कुटुंब असतील किंवा ऑफिसचे असतील किंवा इकडचे, कोणालाच अशी व्यक्ती आवडत नाही. नाईलाजाने ते चूप बसतात, तो मुद्दा वेगळा आहे, पण ते बिलकुल अशी व्यक्ती सहन होत नाही, पण अशी लोक आहेत. तर हा महापिंगल राजा हा प्रातिनिधिक आहे, जो लोकांची छळवणूक करतो. तसेच समाजातही असे अनेक लोक असतात, मी तर सरकारी सांगितलं, पण सरकारी व्यतिरिक्त राजकीय सत्ता असणारे असतात, किंवा विविध पदाधिकारी असतात, किंवा खाजगी संस्थेतही ते असतात, आणि त्यांच्याकडे पॉवर असते. तर थोडक्यात ज्याच्याकडे ताकद आहे, म्हणजे ताकद म्हणजे शारीरिक ताकद असेल, आर्थिक ताकद असेल, किंवा बाकी त्याचं जे काही वलय असेल त्याची ताकद असेल, तर त्याचा बळावर त्याच्या बळावर तो एक्सप्लॉयटेशन करतोय ना, तर दॅट इज द इश्यू.
तो कसा एक्सप्लॉइट करतो, अशा मेंटॅलिटी वाले लोक जे आहेत त्या संदर्भात याच्याकडे बघायला पाहिजे. तर घरची स्त्री, मुलं बाळ, अमात्य, ब्राह्मण, गहपती आणि कोणी इतरही सगळ्यांना तो अप्रिय होता, अमनापो होता. कोण? महापिंगल राजाबद्दल. अख्खिम्मी पतित रजंगीय भत्त मिंडे सखरावीय पन्नी विजित्वा पविट कंटको विय असं. तर त्यांनी काय सांगितलंय, म्हणजे हे सगळं उपमा देऊनच ते सांगत आहे की म्हणजे अख्खी मी है ना, अख्खी म्हणजे डोळा, अख्खी मी पतित रजंग, पतित म्हणजे पडणं, रजंग म्हणजे खडा किंवा कचरा. आपल्या डोळ्यात कचरा गेला तर आपण थोडंही नॉर्मल राहतो का? नाही ना. किती डिस्टर्ब असतो डोळा. फक्त आपल्या डोळ्यात जर काही कचरा अडकला तर आपण किती बेचैन होतो, किती त्रास होतो आपल्याला, तो जोपर्यंत तो कचरा किंवा खडा बाहेर काढत नाही तोपर्यंत. तर ती उपमा दिलेली आहे या राजाच्या संदर्भात. दुसरी उपमा काय दिलेली आहे त्यांनी? भत्त पिंडे सखरावीय. ठीक आहे. भत्त म्हणजे भोजन किंवा भात म्हणतो आपण. ठीक आहे. तर ह्या भातामध्ये गारीचा खडा आहे ना, आपण घास म्हणजे भाताचा घास घेताना जर आपल्या घासामध्ये तोंडात गारीचा खडा आला तर किती त्रास होतो, आणि आपण एका क्षणात तो घासच फेकून देतो आणि म्हणजे वैतागतो आपण. ही दुसरी उपमा त्यांनी दिलेली आहे. तर तिसरी त्यांनी उपमा दिलेली आहे की पन्नी विज्जित्वा पविठ्ठ कंटको विय. ही पण एक खूप सुंदर उपमा दिलेली आहे. आपण रस्त्याने चालताना तुमच्या टाकेमध्ये, तुमच्या टाचेमध्ये जर काटा घुसला तर तुम्हाला किती त्रास होणार, जोपर्यंत काटा काढत नाही, है ना. एकदम बेचैन होणार ना, तुम्ही चालूच शकत नाहीये जेव्हा काटा तुमच्या टाचेमध्ये, पायामध्ये गेला तर. अशा 3 उपमा एकाच लाईनीनं, है ना, एकाच वेळेस बुद्धाने म्हणजे किंवा बुद्ध घोषाने 3 उपमा देऊन त्या राजाबद्दल सांगितलं. अर्थात ही बुद्धाने सांगितलेली आहे ना कथा, म्हणजे बुद्धानेच सांगितलेलं आहे आपण असं गृहीत धरतो. पण तसंही पाली साहित्य म्हणून कसं उपमा अलंकाराने एखादी गोष्ट पटवून दिल्या जाते, तसंच आपल्याला दिसतं की हा राजा कसा होता? अप्रिय होता. तर अप्रिय काय होता? तर डोळ्यात जसा कचरा जावा, जसं तोंडामध्ये गारीचा खडा यावा, घासामध्ये किंवा पायामध्ये काटा घुसावा, अशा प्रमाणे हा राजा जो आहे हा आपल्या कुटुंबाला आणि नागरिकांना टोचत होता. खूप सुंदर वर्णन आहे. नेक्स्ट. तदा बोधिसत्व, तेव्हा बोधिसत्व महापिंगलस्व पुत्तो होतवा निब्बती. आणि अशा या नालायक राजाच्या पोटी बोधिसत्वानं जन्म घेतला. ठीक आहे. महापिंगलो दिग्गरत्तं रज्जं कारेत्वा कालम आकाशी. तर या महापिंगल राजाने अनेक वर्ष, है ना, दिग्गरत्तं सांगितलं ना, अनेक वर्ष राज्य करून त्याचा मृत्यू झाला. ठीक आहे. आणि त्याचं वागणं कसं होतं ते बघितलं. आता त्याचा मृत्यू झालेला आहे. तर अशा या ज्या उपमा देऊन, म्हणजे जो पदोपदी क्षणोक्षणे ऍट एव्हरी मोमेंट जो मनुष्य म्हणजे टोचत होता सगळ्यांना आणि तो मृत्यू पावला, किती आनंद व्यक्त करावा लोकांनी. साहजिकच आहे, आपल्या पायातून काटा काढला तर किती बरं वाटतंय. ठीक आहे ना. तसंच या लोकांना आनंद झाला. तर कसा आनंद झाला त्याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांनी. तस्मे कालकते, तेव्हा त्याच्या मृत्यूनंतर सकल वाराणसी वासिनो, सगळे वाराणसीचे रहिवासी नागरिक काय करत होते? हट्ट तुठ्ठा महाहसितन हसित्वा. तेव्हा ते ना खूप संतुष्ट झाले, खूप आनंद झाला आणि जोरजोराने हसत होते, आपला आनंद व्यक्त करत होते. आणि हे तर झालं, मृत्यू पावला म्हणून त्यांना आनंद होणं साहजिकच आहे. पुढे खूप सुंदर वर्णन आहे. दारुणं सकट सहसेन महापिंगलं झापेत्वा. आता
याच्यावरही चर्चा करण्यासारखी आहे की तुमच्याकडून अपेक्षित आहे चर्चा. तर त्यावेळेस मनुष्यांना जाळायचे ना, चितेवर जाळण्याची जुनी परंपरा आहे. तर एका माणसाला किती लाकडं लागतात जाळायला, ठीक आहे ना. तर मुंबई महानगरपालिका मला वाटतं काहीतरी किती आता आठवत नाही मला, पण 80 किलो का काही लाकडं जे आहेत ते फ्री मध्ये देतात. म्हणजे कोणी मृत्यू पावला तर महानगरपालिकेच्या स्मशानभूमीत त्याला जाळलं ना, तर ते लाकडाचा खर्च महानगरपालिका करते. तर जो काही असेल तो 40 किलो 80 किलो जो काही असतात, तर तेवढे लाकडं हे पुरेसे असतात एक प्रेत जाळण्यासाठी. ते सांगायचं मला. वर ते काय केरोसिन, काय पेट्रोल डिझेल काय काय टाकून जाळतात तो नंतरचा प्रश्न आहे. ते फक्त आग पेटण्यासाठी. मात्र ते लाकडं पेटण्यासाठी ते हे ऑइल वगैरे टाकतात. मात्र किती पुरेसे लाकडं आपण गाडी भरवी नाही म्हणू शकत आपण. तरी पण आपण म्हणजे बैलगाडी धरू आपण, एक बैलगाडी इतके लाकडं लागतात असं गृहीत धरू. आता इथे काय शब्द दिलेला आहे, दारुनंग म्हणजे लाकडं, ठीक आहे. दारू म्हणजे लाकूड. सकट सहसेन, सकट म्हणजे गाड्या, बैलगाड्या ज्या आहे ना त्या, किती सहसेन, हजार हजार बैलगाड्या इतके लाकडं लोकांनी जमा केले. म्हणजे त्याचं आपण पुढचं वाक्य पण बघू. महापिंगल झापेत्वा, आणि 1000 गाड्यामध्ये लाकडं आणून त्या महापिंगल राजाला जाळलं. अनेकेही घट सहस्येही आळहन निबापेत्वा बोधिसत्तं रज्जे अभिसिंचित्वा धम्मिको नो राजा लद्धोती. आणि हे 1000 बैलगाड्यात जे लाकडं आणले होते त्यातून ते सगळे रचले आणि त्याला राजाला जाळलं. आणि नंतर ते पूर्ण जळाल्यावर त्यांनी 1000 घडे भरून अनेकेही घट सहसेही, आहे ना, घट म्हणजे भांड आणि सहस्य म्हणजे 1000. तर 1000 कळशाने 1000 भांड्याने काय केलं, त्या ते विझवलं आणि ते धुवून काढलं. म्हणजे म्हणजे त्याचं नामोनिशान आहे ना, त्या राजाचं नामोनिशान मिटवण्यासाठी. म्हणजे थोडेसे लाकडं पुरेसे होते तरी पण लोकांचा रोष एवढा होता किंवा त्यांचं प्रतिक्रिया रिॲक्शन एवढी स्ट्रॉंग होती की त्यांनी 1000 बैलगाडी भरून लाकडं आणले आणि ते सगळं जळाल्यावर पुन्हा त्यांनी 1000 कळशा आणून ते सगळे जागा साफ करून घेतली. आणि त्याला आहे ना आळाहन म्हणजे ती जागा खदून टाकली. सगळे जिथं राजाला जाळलं होतं ना ती पण म्हणजे खड्ड्या करून टाकला, खोदून टाकली, विचित्र करून टाकली. ते एवढं म्हणजे लोकांचा क्रोध असतो किंवा लोकांची प्रतिक्रिया असते. हा एक अभ्यासाचा विषय आहे की हाऊ पीपल रिॲक्ट. म्हणजे एका पर्टिक्युलर वेळेपर्यंतच ते सहन करू शकतात. नंतर एकदा लोकक्षोभ असा शब्द आहे, एकदा लोकांचा क्षोभ उत्पन्न झाला ना तर क्राऊडला मॅनेज करणं सोपं नाही आहे. आणि क्राऊड हे बघत नाही की योग्य अयोग्य ते बघत नाही. तो पूर्ण उलथून जातो समोरच्या राजावर. रिव्होल्युशन्स अशाच झालेल्या आहेत. मग त्या किंवा अशा अनेक घटना झालेल्या आहेत आणि त्यात म्हणजे बरं वाईट बरंच झालेलं आहे. म्हणजे असं नाही की बरंच झालेलं आहे किंवा वाईटच झालेलं आहे. तर बरं वाईट अशा अनेक घटना घडतात. आपल्याला बांगलादेशात बघितलं, श्रीलंकेमध्ये बघितलं किंवा अनेक देशात चालू आहे अशा म्हणजे उलथापालथ. लोकांना कल्याणकारी राजा न मिळाल्यामुळे, धार्मिक राजा न मिळाल्यामुळे त्यांच्या सहनशीलतेचा हे संपलेला आहे, सहनशीलता संपलेली आहे त्यांची. आणि मग ते ऍक्शन मध्ये येतात. तो लोकक्षोभ आहे. आपल्याला इथं महापिंगल राजाच्या बद्दल आपल्याला कळलेलं आहे, तो कसा त्रास देत होता ते कळलेलं आहे. आणि तो मेल्यानंतर लोकांनी कसा आनंद व्यक्त केला त्याबद्दल त्यांनी आपण ते बघितलं. त्याला जाळलं कसं, धुतलं कसं, खड्डा कसा खोदला. आणि बोधिसत्वे रज्जेंग अभिसिंचित्वा, आणि त्यांनी मग बोधिसत्व जे आहेत, राजपुत्र होते ना ते, त्यांचा अभिषेक करून त्यांना धार्मिक राजा मिळाला. धम्मिको राजा लद्धो. ठीक आहे. बोधिसत्व धार्मिक होते. थट्ट तुठा नगरे उत्सव भेरी चरापेत्वा
समुसित धज पटाक नगरं अलंकारित्वा. बघा आता राजा मेल्यावर लोकांनी याला राजा म्हणून मान्यता दिली, त्याचा अभिषेक केला. आणि तो कसा सेलिब्रेट करतात हे आपल्याला या म्हणजे आपल्या पाली साहित्यातून दिसतं. म्हणजे पुरावे तर खूप आहेत की अशी मिरवणूक निघाली, तशी मिरवणूक निघाली, पण लिटररी एव्हिडन्स है ना, साहित्याचा पुरावा काय आहे, तर हे जातक फार महत्वाचे असतात. कुठं लिहिलेलं आहे म्हटलं की आपल्याला हे सांगायला पाहिजे. आणि कसं सजवत होते नगर, तर हट्ट तुठ्ठा नगरे उसव भेरी चरा पेतवा समुसित धज पटाकं. म्हणजे काय ना की सारं नगर आहे ना त्यांनी शृंगारून ठेवलं होतं. आणि काय म्हणू ध्वज आहे, पताका आहे, त्यांना ध्वज आहे, झेंडे आहे, वेगवेगळ्या पताका आहे, अलंकारित सगळं नगर आहे ना त्यांनी अलंकारित करून टाकलं होतं. आणि द्वारे द्वारे मंडपं कारित्वा. आणि नुसतं एकाच ठिकाणी नाही तर घरोघरी है ना, द्वारे द्वारे मंडपं कारपेत्वा. सगळ्यांनी आपल्या घरासमोर मंडप तयार केले होते. आणि पूर्ण नगरच सुशोभित कसं होतं, म्हणजे व्हेन पीपल रिॲक्ट है ना, किंवा व्हेन पीपल सेलिब्रेट होतं. हे फार आपण बघतोय आता. म्हणजे आता जे काही सण वगैरे जे होतात वेगवेगळ्या सध्याच्या परिस्थितीत, तर ते लोक आता तर कम्युनिटी बेस जास्त आहे, पण त्या कम्युनिटीचे लोक त्यांच्या तऱ्हेनं आपले घर सजवणं किंवा चांगले कपडे घालणं, दागिने, चांगलं भोजन तयार करणं किंवा यात्रा करणं, जे काही त्यांची जी परंपरा सांगते त्यानुसार ते सेलिब्रेट करतात. इथे एक धार्मिक राजा आला, अधार्मिक राजा गेल्याचं अतिसमाधान, आणि त्याच्या बदल्यात धार्मिक राजा आला ते पण समाधान. तर साहजिक सगळे नागरिक जे आहे ते ते आनंदित होणं सगळ्यांनाच साहजिक आहे सगळ्यांसाठी ते. तर मंडपंकार आता विप्प किन्न किन्न लाज कुसुम मंडित तलेसु अलंकत मंडपेसु निषेधित्वा खादींसु च एव पिविंसु. तर त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या प्रकारचे कुसुम आहे ना, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं रस्त्यावर, आपल्या मंडपात आणि ठिकठिकाणी त्यांनी पसरले होते. ते पण सुशोभित, नगर सुशोभित कसे करायचे, तर ठिकठिकाणी फुलांचे रास ठेवायचे, पसरून ठेवायचे. हा पण आपल्याला याच्यातून संदर्भ मिळतो, महत्वाचा संदर्भ आहे. ठीक आहे, ठीक आहे. अलंकत मंडपेसू. आणि स्वतः पण सगळे लोक चांगले कपडे घातले, चांगले दागिने घातले है ना, आणि त्या ठिकाणी आपलं ते सेलिब्रेट करायला लागले. आणि सेलिब्रेट कसे करायला लागले, तर खादींसू है ना, वेगवेगळ्या प्रकारचं भोजन बनवून है ना, जे बेस्ट ऑफ बेस्ट जे असेल त्यांच्यासाठी तसं ते बनवून च एव पिविसू है ना. तर मद्यप्राशन वगैरे जे आहे ते सगळं त्यांनी केलं, उत्तम भोजन केलं आणि उत्तम पेय ते पिले. तर ही त्यावेळेसच्या परंपरा कशा होत्या ते आपल्याला या एका वाक्यात आपल्याला दिसत आहे. म्हणून हे वाक्य फार महत्वाचं आहे. बोधिसत्वोपी अलंकते महातले समुसित सेत छत्तस पलंक वरस मज्जे महायसन अनुभवंतो निसिदी. तेव्हा हे सगळे लोक सेलिब्रेट करत असताना, आणि राजवाड्यात तर येतच असतील ते सगळे, तिथे पण मिठाई वाटा, भोजनदान वगैरे सगळं तर ते होतच असेल. आणि राजा जो आहे, म्हणजे आता इथं बोधिसत्व जो आहे त्यांचा अभिषेक झालेला आहे ना, ते तर त्यांना ते आपल्या आसनावर बसलेले आहेत, सिंहासनावर. आणि बोधिसत्व सुद्धा अलंकते अलंकृत होऊन महातले आहे ना, तर जो जिथं बसायची त्यांची जागा आहे, समोसित समोसित सेत छत्तस. छत्त म्हणजे छत्री आहे ना, तर श्वेत छत्र म्हणजे डोक्यावर आहे ना, आपल्याला माहिती आहे की राजाच्या डोक्यावर आहे ना छत्र धरल्या जात आहे, ही एक ट्रेडिशन आहे. आणि जेव्हा तुम्ही लेण्या बघायला जाता तेव्हा तुम्हाला बोधिसत्व कसे ओळखायचे, बुद्ध कसे ओळखायचे क्राऊड मध्ये, तर ज्याच्या डोक्यावर छत्र ठेवलेले आहेत ते बुद्ध किंवा बोधिसत्व असतात. मग ते प्राणी रूपात असतील, स्तूप असेल
किंवा चक्र असेल, काही पण कोणत्याही स्वरूपात असतील, मनुष्य याच्यात असतील, देवलोकात असतील, तर त्यांच्या डोक्यावर छत्र असलं म्हणजे ते बुद्ध किंवा बोधिसत्व आहे असं ओळखल्या पाहिजे आपण. म्हणून इथे आता याचा राज्याभिषेक झालेला आहे. द ग्रेटेस्ट वन आहे ना, तर राजा म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती आहे ना, तसं बुद्ध सगळ्यात श्रेष्ठ आहे, म्हणून त्यांच्या डोक्यावर छत्र असतं. शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक गरजेचा काय होता? तर त्यांना राजमान्यता पाहिजे होती, लोकमान्यता पाहिजे होती, आणि म्हणून छत्रपती असं म्हटलं जात आहे ना, त्यांच्या डोक्यावर छत्र आहे असे, म्हणजे त्याला अधिकृत राजा आहेत ही मान्यता पाहिजे होती. तो एक वेगळा विषय आहे, म्हणजे राजकीय आणि बरेच वेगळे विषय आहे. फक्त मी उदाहरणासाठी सांगतो की राजा आणि त्याचं वैशिष्ट्य त्या अर्थाने मी तुम्हाला सांगत आहे. बोधिसत्वपी अलंका ते महातले ते सांगितलं मी. म्हणजे महायश आहे ना, खूप मोठं यश आहे ना, आता ते राजा झालेले आहेत. अनुभवंतो, अनुभव करत आहेत ते अनुभव करत ते बसलेले आहेत. अमच्याचं, ब्राह्मण, गहपती, रठिक, दोवारिक दयो च राजानं परिवारित्वा टंसू. तर जेव्हा तो राजा तिथे बसलेला आहे, हे सेलिब्रेशन चालू आहे, तर त्याच्या अवतीभोवती आहे ना अमात्य आहे, ब्राह्मण आहे, गहपती आहे, द्वारपाल आहे, जे ना जे सगळ्या प्रकारचे लोक त्याच्या आजूबाजूला उभे होते, परिवारित्वा त्याला घेरलेलं होतं. आता आधीच वेळेस बघितलं की हेच ब्राह्मण, गहपती वगैरे आहे ना, सगळे म्हणजे त्याच्यापासून दूर जायचे, अमनापो होते, हे की नाही. पण आता कसं आहे, मनापो आहे म्हणून सगळे आपणहून तिथे येणार. प्रिय व्यक्ती जर असली तर तुम्ही त्यांच्या बोलवण्याची वाट नाही बघा की माझी प्रिय व्यक्ती मला बोलवेल तरच मी जाईन. तुम्ही आपणहून तिथे जाता, आणि तुम्ही पण त्यांचे प्रिय असाल तर तुमच्या येण्यानं त्यांना खूप समाधान वाटतं, आनंद वाटतो, तो त्याच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला दिसतो. तर असंच आहे. किंवा एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही तर आपण त्याकडे बघत नाही, किंवा गेलो तर खाली बघून बोलणार किंवा चांगलं बोलणार नाही, हे ना, ही आपली प्रतिक्रिया असते. पण म्हणजे प्रिय आणि अप्रिय व्यक्तीतलं आपलं वागणं किती आपण अनुभवतो, तसंच आपल्याला इथे महापिंगल राजा आणि बोधिसत्व, अप्रिय व्यक्ती आणि प्रिय व्यक्ती या संदर्भात आपल्याला दिसतात. तर हे ना बारीक बारीक जे संदर्भ असतात ना, त्या दृष्टिकोनातून बघायचे असतात. वाक्य समजलं ते असं होतच असतंय, हे तर खरं आहे, होतच असतंय, आणि वाक्य आहे, कथा आहे, पण हे बारकावे वेगवेगळ्या अँगलने तपासायचे असतात, तरच त्याचा गोडवा, त्याचं महत्व आपल्याला कळतंय. अथ एक दोवारिको, हे सगळे लोक घेरलेले असतात ना, एका दोवारिकाबद्दल ते बोलत आहेत. न अति दुरे ठत्वा, तेव्हा एक द्वारपाल जो आहे ना, तो दूर, न अति दुरे म्हणजे जास्त दूर नाही, जवळच, ठत्वा तिथे उभा होता, उभं राहून, अस्स संतो पस्स संतो परोदी, म्हणजे असं आपण म्हणतो ना, उचंबळून रडत होता तो, है ना, श्वास असं जोराने घेणार किंवा दीर्घ श्वास घेणार, आणि असं हमसून हमसून रडणं म्हणतो ना, तसं तो परोदी, रोधी है ना, रोधी म्हणजे रडणं, म्हणजे खूप खूप रडणे असं. बोधिसत्व तंग दिसवा, तेव्हा बोधिसत्वाने त्याला बघून, सम्म दोवारिक, हे दोवारिक मित्रा, मम पितरी कालकते, माझा पित्याच्या मृत्यूमुळे, सभ्य तुठ्ठ पहट्टा उत्सवन किळंता विचारंती, माझ्या पित्याच्या मृत्यूमुळे सर्व लोक खूप आनंदी आहेत, हसत आहेत, आणि उत्सव है ना, उत्सव है ना, फेस्टिवल, आणि दे आर सेलिब्रेटिंग द इव्हेंट, द फेस्टिवल, आणि खेळंता म्हणजे खेळत आहेत, मौज मस्ती करत आहेत, मौज मस्ती करत विचरंती म्हणजे फिरत आहेत, मौज मस्ती करत फिरत आहेत. त्वंग पण रोदमान ठेवतो, मात्र तू एकटाच असा आहे की तू रडत आहे, रडत उभा आहेस. की नु खो मम पिता तवेव पियो अहोसी मनापोती पुच्छंतो पठम गाथ आह. तर त्यांनी त्याला म्हटलं की सगळे लोक जर माझ्या पित्याच्या मृत्यूमुळे एवढे आनंदी होत आहेत, सण साजरा करत आहे, मौज मस्ती करत आहे, आणि तू एकटाच रडत आहे,
तर काय माझे पिता मम पिता तवेव तुझे पियो अहोसी, प्रिय होते. हा, तर तो काय म्हणतो, आणि गाथेत विचारतात, पुच्छन्ते पठोम गाथ आह. मी म्हटलं ना 3 गाथा आहेत त्याच्यात, तर त्यांचं प्रश्न उत्तर आहे. सब्बो जनो हिंसितो पिंगलेन तस्मी मते पच्चाया वेदंती. ठीक आहे. वेदयंती पियोनु ते आसिक अकन्नने तो कस्मानु त्वंग रोदसी द्वारपालाती, है ना, द्वारक असा शब्द आलेला आहे ना, तो द्वारपालासाठी आलेला आहे. आणि गाथेमध्ये बोधिसत्व त्या द्वारपालाला विचारत आहे, सब्बे जनो हिंसितो पिंगलेन तस्मी मतें पच्चा वेदयंती. तस पिंगल है ना, महापिंगल जो राजा आहे ना, पिंगले न हिंसितो सब्बो जनो, या पिंगल राजाने सगळ्या लोकांना जे छळलेलं आहे. ठीक आहे. तस्मी मते, आणि त्या पिंगल राजाच्या मृत्यूमुळे पच्चाया वेदयंती हे त्यांना माहीत झाल्यामुळे ते म्हणजे खूप आनंद व्यक्त करत आहे. पियो नु ते आसिक कन्न अकन्न ने येतो, काय तुला हा कन्न जो आहे ना, एक शब्द त्यांनी वापरलेला आहे अकन्न नेतो, आपण त्याच्याबद्दल बघू. पिऊन नो ते आसी म्हणजे काय तुला तो अकन्न नेतो प्रिय होता, ज्याच्यामुळे तू रडत आहे. कस्मानु त्वंग रोदसी द्वार पालाती, काय कोणत्या कारणामुळे तू रडत आहेस, काय हा महापिंगल राजा हा काय तुला प्रिय होता का, असं या अर्थाचा गाथा आहे. ज्या राजाने सर्व लोकांना छळलं, त्रास दिला, त्याच्या मृत्यूनंतर सगळेजण समाधान व्यक्त करत आहे, मात्र तू तू रडत आहेत. आधीच असू द्या स्लाइड. तर त्यांनी एक शब्द वापरलेला आहे अकन्न नेतो. नेतो म्हणजे नेत्र, म्हणजे डोळे. कन्न म्हणजे काळे, आहे ना, काळेभोर नेत्र जे म्हणतो ना, कन्न नेत्र. आता इथं काय शब्द आलेला आहे, अकन्न म्हणजे जे कन्न नाही, जे काळे नाही असे नेत्र. जे काळे नाही नेत्र म्हणजे ते कसे असतात, घारे म्हणतो ना आपण, घारे. तर हा एक नवीन शब्द आपल्याला पालीमधला दिसतो, आणि दुर्गा भागवतने त्याच्यावर खूप चांगलं वर्णन केलेलं आहे, की तिने घारा शब्द वापरलेला आहे. जो काळा नाही तो घारा, असं. कारण निळेशार डोळे आहे ना, हे वेगळं सौंदर्य दाखवत आहे, त्याचं चांगलं म्हणजे सौंदर्याचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे. निळे डोळे जगात काही लोकांचे असतात, पण घारे डोळे जे आहेत, घाऱ्या डोळ्याबद्दल बरेच लोक म्हणतात की ते कपटी असतात, असं म्हटलं जातं. आय डोंट नो, मी त्याच्यावर काही भाष्य नाही करणार, पण असं म्हटलं जात आहे. तर हा जो महापिंगल राजा होता ना, हा घाऱ्या डोळ्याचा होता, आणि म्हणून त्याला शब्द दिलेला आहे अकन्न नेतो. म्हणून पाली गाथा समजून घेताना आहे ना, असे शब्द समजणं फार गरजेचे असतात. नेक्स्ट. तर हे त्याचा अर्थ दिलेला आहे की पच्चय वेदिता पिते उपवेदयंते, ही जी गाथा सांगितली त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट. तो तस्स वचनं सुत्वा, तेव्हा द्वारपालाने त्याचं वाक्य ऐकून, म्हणजे बोधिसत्वाने, राजाने त्याला प्रश्न विचारला ना की तू का रडत आहे, सगळी जनता हे करताय, राजा तुला प्रिय होता का. तर तो तस्स वचनं सुत्वा, त्याचं वचन ऐकून, न अहं महाराजा महापिंगलो मतोती सोकेन रोदामी. हे आहे ना, मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला की हे फार महत्वाचा पॅराग्राफ आहे, ज्याच्यासाठी ही कथा म्हणजे सांगितला गेलेली आहे, आणि त्याच्यावर आपल्याला पुढे अजून डिस्कशन करायचं आहे. तर दिस इज द क्लायमॅक्स म्हणू का, मेन थीम जे आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. तर थोडस लक्षपूर्वक ऐका. न अहं महाराजा महापिंगलो मतोती सोकेन रोदामी. महाराजा, मी महापिंगलो मृत पावला त्याच्या दुःखाने रडत नाहीये. सिसस में सुखम जाता. ठीक आहे, मला तर खूप म्हणजे आनंद होत आहे, मला खूप सुख लाभत आहे. पिंगल राजा ही
कारण पिंगल राजा ही पासादा उतरंतो, म्हणजे हा द्वारपाल आहे ना, तर राजाच्या दरबारात हा द्वारपाल होता. तर पिंगल राजा ही पासादा उतरंतो, पिंगल राजा जेव्हा त्याच्या महालातून त्याच्या प्रासादातून खाली उतरत असतानाच कम्मार मुठ्ठिकाय पहरंतो विय मह्यं सिसे अठ्ठट्ट खटके देती. अठ्ठट्ठ म्हणजे 8 वेळेस, 8 टाइम्स रिपीटेड है ना, 1 2 3 4 अशा 8 टाइम्स, 8 वेळेस खटके देती, मारत होता. कुठे? मह्यं सिसे, माझ्या डोक्यावर. जेव्हा चढताना उतरताना आहे ना, म्हणजे प्रासादातून उतरताना आहे ना, माझ्या डोक्यावर तो 8 वेळा असे म्हणजे काय म्हणायचं, मुठीने असे बुक्के मारायचा. कशाच्या सारखे? कम्मार कम्मार मुठ्ठिकाय पहरंतो विय, जेव्हा जसा लोहार हातोडीनं त्या लोखंडाच्या याच्यावर आपला घन मारतो ना, लोखंडी घन मारतो की नाही जोरजोऱ्याने, त्या लोखंडाच्या याला शेप द्यायला, आकार द्यायला जोरजोऱ्याने घन म्हणतात त्याला. मोठा लोखंडी हे असतो तो, जोरजोऱ्याने ठोकायचा हे असतो तो, त्याला घन म्हणतात. तर त्याने त्या लोखंडाला जसा जोरजोऱ्याने मारतो, तसं त्याचप्रमाणे हा माझ्या डोक्यावर जोरजोराने 8 वेळेस रोज माझ्या डोक्यावर हे करत होता. तर मला किती वेदना होत होत्या, म्हणजे लोखंडाच्या घनाची उपमा दिलेली आहे म्हणून त्याला किती वेदना होत होत्या. तो परलोकं गंतवापी, तर हा राजा मृत झाल्यानंतर, फार जेन्युइन त्याचा प्रश्न आहे, इंटरेस्टिंग आहे, ऐका, खूप मजेशीर आहे. सो परलोकं गंतवापी, तो परलोकात गेल्यावर सुद्धा मम सिसे ददमानो, माझ्या डोक्यावर जसा मारत होता तसंच निरय पालान अपी यमसपी सिले खटके दसती. तर म्हणजे त्यावेळी ज्या धारणा होत्या ना त्याबद्दल, तर यमलोक आहे की नाही, यमलोक आहे, मग त्याचे जे द्वारपाल आहेत है ना, तर मी द्वारपाल होतो याच्या राज्यातला. तर हा तिकडे गेल्यावर है ना, परलोकात गेल्यावर तिथल्या जो काय म्हणू आपण त्याला, द्वारपाल आहे, तर हा तिथला द्वारपालाला सुद्धा आणि यमसप्पे आणि यमाला सुद्धा त्याच्या डोक्यावर मारेल. अथनं ते अतिवियंग अयंग आम्हे बाधती, आणि त्यामुळे मला जसा त्रास झाला तसा त्या लोकांना खूप त्रास होईल. मग ते काय करतील, पुन्हा इधेवा आणेत्वा विस्स घेऊ. ठीक आहे. अथ मे सो पुनपि सिसे खटके दद्देहती भयेनाहं रोदामेती इमंग मत्थं पकासेंतो द्वितीयं गाथ आह. खूप खूप सुंदर वर्णन आहे याचं. त्या बिचारा द्वारपालची साधी सुधी म्हणजे भीती आहे की हा मला जसा त्रास देत होता, माझ्या डोक्यावर जोरजोराने मुठ्ठी प्रहार करत होता, तसंच तो यमलोकात गेल्यावर तिथला जो द्वारपाल आहे त्याच्याही डोक्यावर तो मुठ्ठी प्रहार करेल आणि यमाच्या डोक्यावरही मुठ्ठी प्रहार करेल. तर ते लोक वैतागून आहे ना, त्याला पुन्हा पृथ्वीवर पाठवतील इथे, की जा बा, इथं नको राहू, जा तुझ्या राज्यात. असं. तर इथे आपल्याला खूप सुंदर पीपीटी मध्ये दाखवलेलं आहे चित्र, की तो मुठ्ठीने प्रहार करतो द्वारपालावर, आणि तो इमॅजिन करत आहे आता दुसऱ्या चित्रात, की यमराजाच्या डोक्यावरही तो मुठ्ठी प्रहार करत आहे. छान छान दाखवलेलं आहे. तर हे हे जे बोलणं आहे ना, हे त्यांनी गाथेत सांगितलेलं आहे. कोणी? त्या द्वारपालने. न मे पियो आसी कन्न नेतो, हा कन्न नेत्र जो आहे गारा डोळ्याचा, हा मला प्रिय नव्हता. भया मी पश्चा गमनाय, तसं मला त्या भय हे वाटतंय की इदोगते हिंसे मच्छू राजा, तो मृत्यू राज्यात गेलेला आहे ना, म्हणजे यम लोकात जो गेलेला आहे, आणि तिथे जर त्याने तिथल्या लोकांना जर त्रास दिला, यम लोकांना त्रास दिला, सो हिंसितो, तर ते त्याला, या हिंसक राजाला ज्याच्या मारण्यामुळे ते अनेय पुन्हा इधाती, या राजाला पुन्हा इथे आणून सोडतील, हे त्याने गाथेमध्ये सांगितलेलं आहे, भय त्याचा. तर हे खूप म्हणजे जेन्युइन त्याचं क्वेरी आहे किंवा भय एकदम योग्य आहे त्याचं भय. ठीक आहे. नेक्स्ट. अथर्वण बोधिसत्व,
तेव्हा बोधिसत्वांना त्याला समजून सांगितलं, आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अथनं बोधिसत्व सो राजा दारुणं वाह सहसेन दढ्ढो उदक घटसतेही सिद्धो. तर या राजाला, तर तो त्या द्वारपालाला आता समजून सांगत आहे बुद्ध, म्हणजे त्याची भीती वर्णन ऐकल्यावर बोधिसत्व त्याला समजून सांगतात की तो जो राजा आहे त्याला हजार गाड्या इतक्या लाकडाने दड्डो आहे ना, म्हणजे जाळून टाकलेला आहे, आणि उदक घटसतेही सितो, आणि तो जो एरिया आहे ना, 1000 गाड्याने धुवून काढलेला आहे, स्वच्छ केलेला आहे. म्हणजे आता तिथे नामोनिशान नाही आहे त्या राजाचं. त्याची शरीर बी नाही, ते लाकडं बी नाही, ते अग्नी बी नाही, असं ती राख पण नाही, नथिंग रिमेंड, असं ते धुवून घेतलेलं आहे. सा पिस आळहन भूमी समंत तो खाता, आणि ती भूमी आहे तर ती खूप खोदून ठेवलेली आहे सगळ्या बाजूला, ठीक आहे, मुद्दाम असे, म्हणजे त्याचं नाव निशान काही राहू नये त्या अर्थाने त्याला तो पण एक प्रकार आहे खड्डे खोदून ठेवायचा. पकती यापीच परलोकन गाता नाम अयत गती वसा पुन तेनेव शरीर न आगच्छती. म्हणजे इथून मृत पावलेला व्यक्ती जो आहे तो परलोकात गेल्यावर पुन्हा त्या शरीराने परत येत नाही आहे. दॅट इज द क्लायमॅक्स, म्हणजे फार महत्वाचं सेंटेन्स आहे. मा त्वंग भाई, मा म्हणजे ना, त्वंग म्हणजे तू, भाई म्हणजे घाबरू नको. तीन समसा असेल तो इमंग गाथा. हा, आणि बोधिसत्वाने हेच त्याला पुढच्या गाथेत समजून सांगितलेलं आहे. तर इथं काय सांगितलेलं आहे की असा राजा ज्याला तुम्ही जाळून टाकलेला 1000 गाडेभर लाकडाने, 1000 गाडेभर पाण्याने ती जागा स्वच्छ करून टाकलेली आहे, आणि नंतर त्या ठिकाणी ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहे, आता तिथे काही शिल्लक नाही. अशी व्यक्ती, अशी मृत व्यक्ती परलोकात गेल्यावर पुन्हा त्याच कायाने, त्याच रूपाने परत येत नाही. ठीक आहे, याच्यावर आपण पुढे चर्चा करणार आहे. नेक्स्ट. तर हेच गाथामध्येच आहे जे वाक्य आहे, दड्डो वाह सहसे, है ना, म्हणजे 1000 गाड्याने, 4 लाकडाभर गाड्याने त्याला जाळून टाकलेलं आहे. सित्तो घट सतेही, आणि 1000 गाड्याने ती जागा पण धुवून काढलेली आहे. परिखत्ताच सा भूमी, आणि ती भूमी आहे ना ती खोदून खोदून हे करून टाकलेली आहे. मा भई न आगिमिसती, तर तू घाबरू नको, तो पुन्हा परत येणार नाही. तर इतकं महत्वाची गाथा आहे ना. तर मला हे फार महत्वाचं संदर्भ मिळाला मला याच्यात, की म्हणजे बुद्धाने हे सांगितलेलं आहे की कोणती व्यक्ती, म्हणजे पुनर्जन्म जी संकल्पना आहे ना, म्हणजे जो माणूस मरतो तो तसाच परत येतो, ही जी संकल्पना आहे बुद्धिझम मध्ये ती नाही आहे. आणि ते स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी की ज्या शरीराने तो मृत पावलेला आहे, जे शरीर जाळून गेलेलं आहे, नष्ट झालेलं आहे, ते शरीर ते कसं मिळेल त्याला, कारण ते पृथ्वी आप तेज वायू, तर ते सगळं नष्ट झालेलं आहे किंवा त्या त्या याच्यात विलीन झालेलं आहे. मग आता त्याला तो त्या लोकात जो गेलेला आहे तो वेगळ्या शरीराने गेलेला आहे, ठीक आहे, किंवा त्याचं जे काही कामानुसार, मग ते सोडून याच पहिल्याच्या शरीरात कसं येईल, त्या कायामध्ये कसा येईल, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि असं येत नाही, हा एक महत्वाचा संदर्भ आपल्याला यामध्ये मिळतो. पुढे बघू आपण. हे बघितलं आपण किती लाकडं जाळलेलं आहे फक्त एका चितेसाठी, एका माणसासाठी किती 1000 गाडीभर लाकडं जाळलेले आहेत, एवढी मोठी आग लावलेली आहे, आणि एवढा मोठा क्रोध आहे लोकांचा, एवढा लोकांचा आनंद आहे, लोकांचं एवढं समाधान आहे, त्यांनी खर्चाला मागं पुढं बघितलेलं नाहीये. ठीक आहे, असो पुढे. ततोपठ्ठाय, तेव्हापासून दोवारिको असासन पटीला भी. ठीक आहे, म्हणजे त्यावेळेस मग त्याला समाधान प्राप्त झालं. बोधिसत्व धम्मेन रज्जन कार्यत्वा, तेव्हा त्यानंतर बोधिसत्वाने धम्माने राज्य करून दान आदीने पुण्यानी कत्वा, दान आदीने पुण्य करून यथा कर्मं गतो, आणि आपल्या कर्मानुसार त्याची गती झाली. कोणाची? बोधिसत्वाची.
बोधिसत्व धार्मिक राजा होता आणि त्यामुळे तो दान आदीनी पुण्य करतच होता, लोकांना प्रेरित करत होता. असे अनेक संदर्भ आपल्याला मिळतात. आणि इथेच कथा संपते. सत्था इमं धम्मदेसन आहारित्वा जातकं समुदानेसी. आणि नंतर ही दोन्ही कथा म्हणजे सुरुवातीला काय झालं, देवदत्त ने बुद्धाला मारण्याचे बरेच प्रयत्न केले ना, आणि नंतर 9 महिन्याने त्याचा मृत्यू झाला. देवदत्ताचा धरणी फाटली आणि तो हवेची नरकात गेला. याच्यात 9 महिन्यानंतर हे झालेलं आहे असं सांगितलेलं आहे. आणि लोक समाधानी झाले. बुद्धाच्या वाटेतील काटा बाजूला झालेला आहे. आता बुद्धाला कोणी शत्रू उरलेला नाही म्हणून लोक आनंद समाधान व्यक्त करत होते. मग आपसात चर्चा करत होते. नंतर ही चर्चा नुसतं गावापुरती राहिली नाही, तर पूर्ण नगरात आणि पूर्ण जंबूद्वीपात गेली. पूर्ण मनुष्यापुरती मर्यादित नाही राहिली, तर यक्ष गंधर्व किन्नर नाग देवगण जो काही असेल त्यांच्यापर्यंत गेली. आणि सगळेजण घोष करत होता, अरे देवदत्त गेला, बुद्धाचे शत्रू संपले, बुद्ध असं त्या अर्थाने. तर हे हे आपण सुरुवातीला बघितलं. मग बुद्धाने सांगितलं होतं की देवदत्त मेल्यानंतर पहिल्यांदाच लोक आनंद व्यक्त करत नाही, तर पूर्वी सुद्धा तो मेल्यानंतर लोकांनी आनंद व्यक्त केला. आणि त्या संदर्भात महापिंगल जातक सांगितलं. तोपर्यंत महापिंगल कोण होता ते कळत नाही आपल्याला, फक्त राजा होता तेच कळतंय. त्याने अन्याय अत्याचार कसा केला ते कळतंय. त्याने मृत्यूनंतर कसं लोकांनी आनंद सण साजरा केला ते कळलं. बोधिसत्व राजा झाला, अभिषेक झाला त्याचा, लोकांनी नगर सजवलं, स्वतः सजले, खाऊन पिऊन तो सण साजरा केला. आणि नंतर एका द्वारपालाला भीती वाटत होती की तो राजा काय त्याच शरीरानं परत येईल का, कारण तिथे तिथल्या लोकांना त्रास दिला तर ते लोक त्याला इकडे परत पाठवतील, इथं नको थांबू, जा तुझ्या राज्यात. ती भीती मला अजून वाटते. तेव्हा बोधिसत्वानं सांगितले की कोणतीही व्यक्ती या राजाचं तर शरीरच नष्ट झालेलं आहे 1000 गाडीवर लाकडांनी आणि घड्यानी, तर तो परत येण्याचा प्रश्नच नाही. आणि कोणतीही व्यक्ती अशी परत गेल्यावर त्या शरीरानं परत येत नाही असं सांगून त्याचं समाधान केलं. त्याचं भय संपलं त्या द्वारपालाचं. आणि या दोन्ही कथाची सांगड घालताना बुद्ध म्हणतात, तदा महापिंगलो देवदत्त होसी. त्यावेळेस देवदत्त होता महापिंगल आणि पुत्तोपन अहम एव अहम. तर इथे बोधिसत्व पुत्र आहे देवदत्ताचे, म्हणजे यांची रिलेशनशिप कशी आहे बघा ना. कधी भाऊ, कधी मुलगा पिता, आणि असे किंवा प्राणी लोकातही वेगवेगळ्या तऱ्हेनं, म्हणजे बऱ्याच वेळा पिता आहेत ते. वानर योनीतही म्हणजे देवदत्त पिता आहे असं दाखवलेलं आहे. तर हे फार महत्वाचं आहे. देवदत्त काही पहिल्यांदाच असा मेला लोकांनी आनंद व्यक्त केला नाही. तर असं हे जातक खूप छोटस होतं, पण त्यातल्या उपमा दिलेल्या ज्या होत्या, मी तुम्हाला सांगितलं ना की तो राजा कसा म्हणजे टोचत होता लोकांना, कशा वेदना देत होता. जसं डोळ्यात आपला कचरा जातो त्यावेळेस जसं आपण बेचैन होतो, वेदना होतात. पायामध्ये काटा गेलं तर कशा वेदना होतात. भातामध्ये जर गारीचा खडा मिळाला आणि तोंडात घातला तर कशा वेदना, दुःख, यातना होतात. ते अशा उपमा देऊन त्या राजाबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आता आपण थोडस यालाच कनेक्टेड एक विषय घेत आहे, जो मला वाटतं इथे घ्यायला पाहिजे म्हणून घेतलेला आहे. अर्थात 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स हा आपला व्हिडिओ जो आहे युट्यूबवर आहे, तर त्याच्यात हे सगळं आलेलं आहे. किंवा मृत्यूवर जे माझे लेक्चर झालेले आहेत त्याच्यातही या पीपीटी आलेल्या आहे. तिथलेच पीपीटी आपण इथे मोजक्या फक्त या विषयापुरत्या घेतलेल्या आहेत. जे काही लोक बरेच नवीन आहेत ना आणि त्यांनी ते ऐकलेलं नाही किंवा प्रत्यक्ष ऐकण्यात काही एक वेगळं समाधान असतं किंवा चांगल्या तऱ्हेनं समजतंय, म्हणून मी हे थोडंसं रिपीट करत आहे. फार जास्त वेळ घेणार नाही. पण विषय असा आहे की जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, परलोक म्हणजे काय, या संदर्भात या स्लाइड मधून आपण थोडंसं आढावा घेऊ. तो ज्यांना बघायचं त्यांनी ते लेक्चर ऐकावं. तर बुद्धाचं जे मूळ तत्व जे आहे ना, म्हणजे ती लक्षणं जे म्हटलं गेलेलं आहे ते आहे अनिच्य, अनंत, दुःख, है ना. तर नथिंग इज परमनंट, काहीच स्थिर नाही आहे, सगळं बदलणार आहे, क्षणोक्षणी बदलणार आहे, मोमेंटरी आहे. नो सेल्फ, नो सोल. बुद्ध अनात्मवादी आहेत, ठीक आहे, अनंत म्हणतात पालीमध्ये त्याला.
ते आत्म्याला मानत नाहीये. आणि तिसरं आहे दुःख. तर हे दुःख जे आहे, सफरिंग, सॉरो, याची व्याख्या बुद्धाने केलेली आहे. आणि 4 आर्य सत्य जे आहे हे दुःखाशी संबंधित आहे. आणि या दुःख कशामुळे होते ते बुद्धाने सांगितलेलं आहे. हे 4 आर्य सत्य सांगून नंतर निब्बाणाचा मार्ग सांगितलेला आहे, जो अष्टांग मार्ग आहे की नाही, तो तुम्हाला माहिती आहे. तर बुद्धाचं टीचिंग बेसिक प्रिन्सिपल्स आहे, इम्परमनन्स, नो सोल, नो सेल्फ आणि सफरिंग. ठीक आहे ना. ते वेगवेगळ्या स्लाइड आहे, एकत्र घेऊन वेगवेगळ्या तऱ्हेनं ते दाखवता येत आहे. तर आपण बघितलं की ते एक मुलगा बाल याच्यात आहे, म्हणजे त्या गाडीत आहे. नंतर मग तो रांगणं सुरू करतो, उभा राहतो, खेळणं. नंतर मग पुढे तरुण होऊन, वृद्ध तो होऊन मृत्यू पावतो, है ना. तर हे अनिच्छ जे आहे, युअर बॉडी इज नॉट परमनंट, इट इज चेंजिंग एव्हरी मोमेंट. चित्ताचं तर विचार तर असं असतंय, चित्त तर अतिचंचल आहे, ते एकसारखं बदलत जातं. तर या नयना मॅडमने फार पूर्वी या स्लाइड बनवलेल्या आहेत. नलिनी मॅडम पण आहेत, नयना मॅडम आहेत. याने खूप सुंदर स्लाइड बनवलेलं होतं त्यावेळेस. आता मी म्हटलं इथे आपण नवीन लोकांना दाखवू आपण. अनिच्छ आहे ना, परमानंट, किती खूप सुंदर दाखवलेलं आहे. अनंत जे आहे ना, म्हणजे आपण कसं कणाकणाने बनलेलं आहे ना, अणुरेणूने बनवलेलं आहे असं गृहीत धरू. तर म्हटलं तर नागसेनाला जो प्रश्न विचारला होता मिलिंद राजाने, की तुम्ही आले कसे, तर तुम्ही कोण आहात. तर तो म्हणतो, मला डोक्यापासून पायापर्यंत जर एकत्र बघितलं तर मी एक मनुष्य आहे आणि मला नागसेन नावाने ओळखल्या जात आहे. तर ते म्हणतात, मला नागसेन दिसत नाही, कुठे आहे नागसेन, काय आहे, असं तो प्रश्न विचारतो. आणि मग तो रथाची उपमा देऊन सांगतो, रथ कुठे आहे. मग ते जू म्हणजे रथ का, ते चाक म्हणजे रथ का, है ना, असे वेगवेगळे प्रश्न विचारून. तर तो राजा म्हणतो, नाही नाही, ते सगळं जू पासून चाक वगैरे जे बसणे जागा सगळं ते धरून त्याला रथ म्हणतात. तसंच मनुष्याचं आहे, हातपाय डोके सगळं शरीर धरूनच त्याला मनुष्य म्हणतात. आणि तो मनुष्य या नावाने ओळखतात. तर बघितलं तर तुम्ही कंपाईल आहात, एकत्र आहात, आहे ना, डोक्यापासून पायापर्यंत. पण जर रेणून जर बघितलं तर तुम्ही खूप विस्कळीत आहात. तर ती बॉडी जी दाखवली ना अनंतची, खूप सुंदर स्लाइड आहे ती. आणि त्याच्यातून बराच बोध होतो, नुसतं स्लाइड बघितलं तर बोध होतो. नेक्स्ट, बुद्धानं निब्बाण सांगितलेलं आहे, 3 लक्षणं आणि नंतर निब्बाण सांगितलेलं आहे. आता लिव्हिंग बिगिंग आहे म्हणजे नक्की जीव आहे ना, सजीव आहे म्हणजे नक्की काय आहे. तर जीव कशामुळे बनलेला असतो, तर नाम आणि रूप असे अभिधम्मामध्ये शब्द आहेत. तर नाम म्हणजे चित्त किंवा मन म्हणा, त्याला माइंड अँड मॅटर म्हटलं गेलेलं आहे. तर चित्त म्हणजे माइंड, रूप म्हणजे मॅटर, है ना. जी काय आहे त्याला रूप म्हटलं गेलेलं आहे. आता हे रूप कशाचं बनलेलं आहे, काय कशाचं बनलेलं आहे, तर ढोबळ, हे एकदम ढोबळ सांगतोय, ब्रॉडली सांगतोय की पृथ्वी आप तेज वायू याने बनलेला आहे. म्हणजे हा पिंगल राजा कशाने बनलेला आहे, तर हा माइंड अँड मॅटरने बनलेला आहे. आणि त्याचं जर शरीराचा विचार केला तर त्याला त्या जे पृथ्वी आप तेज वायूचं जे कंपायलेशन आहे, म्हणजे प्रपोशन मध्ये, त्यामुळे तो महापिंगल राजा मनुष्य म्हणून म्हटला गेलेला होता. आणि त्याच्यात माइंड होता, म्हणजे चित्त होतं, म्हणून तो जिवंत होता. पण अकुशल चित्त असल्यामुळे तो सगळ्यांना त्रास देत होता, योग्य मार्गाने जात नव्हता तो. आणि चित्त किती प्रकारचे असतात ते आपल्याला अभिधम्मामध्ये बघायला मिळतात. वैशाली मॅडम आहे, त्यांचं अभिधम्मावरचे लेक्चर झालेले आहेत, धम्मसाकाच्यावर पण झालेले आहेत. तर ते तुम्ही ऐकू शकता आणि अभ्यास करू शकता. तर ठीक आहे. जन्माचे जे प्रकार आहे बुद्धानं सांगितलंय, चतस्सो खो इमा सारी पुत्तो योनियो, कथमो चत्तसो अंडजा योनी, जलाभुजा योनी, संसेदजा योनी, ओपपातिका योनी. सिंहनाद सुत्तामध्ये जे सिंहनाद वग्ग आहे, सिंहनाद वग्गामधलं जे महासिंहनाद सुत्त आहे मध्यम निकाय मधलं, त्यात बुद्धाने 4 प्रकारचे जन्म जे सांगितलेले आहे, 4 प्रकारच्या योनी सांगितलेल्या आहे. अंडजा योनी म्हणजे अंड्यातून जे जीव बाहेर येतात ते, म्हणजे काही लोक जन्म कसे घेतात, तर काही अंड्यातून बाहेर येतात. काही जलाभुजा योनी म्हणजे जे गर्भातून, म्हणजे आपण मनुष्य आहे ना, गर्भातून, आणि प्राणी गर्भातून उत्पन्न होतात. संसेदजा योनी, आणि काही जे प्राणी आहे ना, काही जीव जे आहे ते हवेतून म्हणा किंवा ह्युमिडिटी मधून, सडलेल्या याच्यातून ते उत्पन्न होतात. ठीक आहे. उपपातिका म्हणजे आपोआप, ऑटोमॅटिक, म्हणजे त्यांना माता पित्याची गरज नसते, त्यांना मृत्यू पावल्यानंतर ते शरीर डायरेक्ट मिळत आहे. जसं देव लोकांना
यक्ष वगैरे असे अनेक जीव जे आहेत त्यांना म्हणजे माता पित्यापासून हे होत नाही त्यांचं, तर ते डायरेक्ट त्यांना ते शरीर मिळत आहे, ते त्यांचं वैशिष्ट्य आहे, ते उपपातिक म्हटलं गेलेलं आहे. आता प्रत्येक जीवाला एक लाईफ स्पॅन आहे ना, एक आयुर्मान आहे. प्रत्येक जीवाला एक आयुर्मान असल्यामुळं काहीच दीर्घ असतं, काहीच अल्प असतं. आपण आहे ना, काही तर गर्भातच मारतात, काही जन्म झाल्यावर मारतात, तर काही विशिष्ट वयाच्या पायऱ्यावर ते मारतात, आणि काही वृद्धत्व होऊन आजारी पडून दीर्घ जगून नंतर मृत्यू पावतात. तर हे ज्याच्या त्याच्या कर्म विपाकाचा प्रश्न आहे, त्याच्यावर चर्चा झालेली आहे. फक्त समजून घ्या की जन्म कसा होतो, मन सजीव म्हणजे काय, जन्म कसा होतो, आणि एक आयुमान आहे प्रत्येकाला. ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला महापिंगल राजाच्या संदर्भात म्हणजे बुद्धाने बोधिसत्वाने किंवा बुद्धाने जे सांगितलेलं आहे की गेलेला माणूस परत येऊ शकत नाही त्या शरीरानं, त्या दृष्टिकोनातून या स्लाइड कडे बघा. नेक्स्ट. मग वृद्धत्व काय, त्याची व्याख्या आपल्याला महासतिपट्ठान सुत्तात दिसत आहे. मध्यम निकाय मधल्या कथमाचं भिक्कवे जरा येव तेसंग तेसंग सत्तानं तम्मी तम्मी सत्त निकाये जरा, है ना. त्या वेळेस त्या शरीराचं कसं होत आहे, झिजणं होत आहे ना, तर जीर्णता आहे ना, जीर्ण होत आहे ना, खंडीच्या तुटत आहे ना, केस पांढरे होतात, सुरकुत्या पडतात, वलित चत्ता आयुनो सहानी इंद्रियाने परिपाको, आणि आपले जे इंद्रिय आहेत ते कमजोर होत जातात, है ना. अयंग उच्चती भिक्कवे जरा. तर जरा म्हणजे बुद्धाने आहे ना जन्माची व्याख्या केली, वृद्धत्वाची व्याख्या केली, मृत्यूची व्याख्या केली. बुद्धाने काहीच ठेवलेलं नाहीये, फक्त आपल्याला वाचायचं आणि समजून घ्यायचं आहे. तर हे फक्त तुमच्या यासाठी सांगतो की महापिंगल राजा सुद्धा अनेक वर्ष राज्य करून वृद्धत्व होऊन तो मृत्यू पावलेला आहे. तर त्याच आहे. आता मृत्यूची व्याख्या जी आहे म्हणजे महापिंगल राजाचं काय झालेलं आहे, या तेसंग तेसंग सत्तानं म्हणजे त्या जीवाचं तम्मा तम्मा सत्त निकाया च्युती चवनता भेदो अंतर्धानं मच्छुमरणं कालंकरिया खंदानं भेदो कळेवरस्व निखेयो जीवित इंद्रिय उपच्छेदो इदं उच्चती आहुसो मरणं. महासत्यपठाण सुत्त जे मध्यम निकायामध्ये त्यात हे सगळं सांगितलेलं आहे की म्हणजे मृत्यू म्हणजे नक्की काय होत आहे. तर त्या शरीराचा जो भेद होतो ना, जे विच्छिन्न होऊन जातं, विभव होऊन जातं ते, ठीक आहे, तुटणं, नष्ट होणं वगैरे वगैरे जे आहे, आणि त्यात चित्त राहू शकत नाही, आणि ते चित्त त्यात दम नाही धरून शकल्यामुळे ते तिथून सुटतंय कम्फर्टेबल नसल्यामुळे, आणि ते शरीर काय होत आहे, अचित्त होत आहे किंवा चित्त विरहित होत आहे, आणि आपण तो म्हणतो की ते मेला आहे, मृत्यू पावलेला आहे असं जे म्हणतो. आणि ते चेतनाहीन असल्यामुळे ना ते शरीर कसं होत आहे, ते कडक होत आहे, म्हणजे ते हात पाय हलवू शकत नाही, डोळे उघडू शकत नाही, बोलू शकत नाही ना ते शरीर, त्यातली एनर्जीच निघून गेल्यामुळे, म्हणून आपण त्याला म्हणतो की मृत. आता महापिंगल राजाचं असंच झालेलं आहे, त्याच्यातून चेतना निघून गेलेली आहे आणि तो परलोकात गेलेला आहे ना, यम लोकात गेलेला आहे असं गृहीत धरू आपण. तर या शरीराचं काय केलं लोकांनी, मग त्याला जाळून टाकलं, ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर आता ते शरीर नष्ट झालेलं आहे, चित्त तिथून सुटून दुसरीकडे गेलेलं आहे. नेक्स्ट. पुनस अपरम भिक्कवे भिक्खू इमं एवं काय मुद्धं पादतला अधो केस मथका तच पर्यंतं पुरं न पक्कारसपितं असुचिनो पच्छवेखती. अर्थात हे महासत्यपठाण सुत्तातलं कायानुपसना म्हणजे तुमचं शरीर कशाचं बनलेलं आहे. पृथ्वी आप तेज वायू हे तर आहेच आहे, पण या शरीरामध्ये काय आहे, म्हणजे विपश्यना करताना आहे ना, कायानुपसना करताना तुम्हाला तुमच्या शरीराकडे बघितलं सांगायला जात आहे. मी म्हणजे नेमकं काय आहे, तर मी म्हणजे माझं जे शरीर आहे ते पृथ्वी आप तेज वायू या मोठ्या घटकांनी बनलेलं आहे. आणि माझ्या शरीरामध्ये काय आहे, तर माझ्या शरीरामध्ये काय आहे, केसा लोमा नखा दंता त्वचो मंस नारू अठ्ठी अठ्ठिमिजं वक्कं हृदयं यकनं किलोमकं पिहकं पप्पासं अंतं अंतगुणं उदरियं करिसं सेम्मं पुब्बो लोहितं सेदो मेदो असू वसा खेळो सिंह निका लसिका मुत्तंती. म्हणजे हाड आहे, मांस आहे, स्नायू आहेत, नख आहे, दात आहेत, केस आहे, लोम आहे ना, हृदय आहे, फुफ्फुस आहे, रक्त आहे,
आणि मूत्र आहे ना, पू आहे, असे ना सेदो मेदो असुरू आहे. तर हे आपल्या शरीरात एवढे घटक आहेत, त्याच्यावर जर कॉन्सन्ट्रेशन केलं की तुम्हाला नक्की कळतं की अरे माझ्या शरीरात हे आहे, हे तर अशा घटकानं बनलेलं आहे. आणि मी फालतू गर्व करतो माझ्या याचा, दुसऱ्याचं शरीर अशाच घटकांना बनलेलं आहे. हजार लोकांचं शरीर अशाच घटकांना बनलेलं आहे, करोडो लोकांचं शरीर अशाच घटकानं बनलेलं आहे. तर मग माझ्यात आणि त्याच्यात फरक काय? काहीच फरक नाही आहे. म्हणजे तो जो काही कमी शारीरिक गुणाचा काही कमी जास्त फरक असतो, मेन फरक जो असतो तो चित्ताचा फरक असतो. म्हणून बुद्ध जे म्हणतात ना, चित्त अहम आहे, मनोपबंगमा सेठा मनोमाया, जे म्हटलेलं आहे ना धम्मपदातली पहिलीच गाथा. चित्त महत्वाचं आहे, मन महत्वाचं आहे, नक्की शरीर. ठीक आहे. मन जे आहे, मनाचं प्रतिनिधित्व तुमचं शरीर करताय. तुमचं मन चांगलं असलं तर शरीर चांगलं असेल. ठीक आहे. त्या अर्थाने तर हे सगळे घटक तुमच्या माझ्यात आहेत, तसे महापिंगल राजामध्ये पण होते. नेक्स्ट, आता मृत्यूची कारणे जे सांगितलेले आहे, तर मी दोन याच्यात ती केलेली आहे, नैसर्गिक आणि अनैसर्गिक. तर पहिलं जे नैसर्गिक मध्ये आयुर मर्यादा जी आहे ना, एक लाईफ स्पॅन संपला, वृद्धत्वामुळे मृत्यू होतो, कधी कधी आजारामुळे मृत्यू होतो, मग तो कोणत्याही वयात होऊ शकतो. नंतर जे नॅचरल कॅलॅमिटीज म्हणतात, नैसर्गिक आपत्ती जे म्हणतात ना, रोगराई आहे, दुष्काळ आहे, महापूर आहे, भूकंप आहे, असे अनेक कारण असू शकतात, त्याच्यामुळे पण अचानक मृत्यू येऊ शकतो. एक नैसर्गिक आहे, जो वृद्धत्वामुळे येतो, नॅचरल डेथ म्हणतो आपण त्याला, आणि नंतर डिसीजमुळं, आजारामुळं, इलनेसमुळं ते होऊ शकतं. आणि काही बाहेरची घटकं पण हे असतात. आता अनैसर्गिक मध्ये काय होतंय की अचानक अपघात झाला, ठीक आहे, तर इट इज नॉट नॅचरल डेथ ना, इट इज ऍक्सिडेंटल डेथ. तर तो एक मृत्यूचा प्रकार आहे. आत्महत्या, कोणी स्वतःचं जीवन संपवतंय आणि आपलं जीवन इथं संपल्यामुळे तो मृत झाला असं म्हणतो. आणि एखादा बाहेरचा घटक जो आहे ना, तो तुमचा खून करतो आहे ना, तुम्हाला नष्ट करतो. तर त्याने पण ते पण एक मृत्यूचं कारण आहे. हे तर फक्त सिंबॉलिक आहे, अनेक कारण असू शकतात, फक्त हे समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. इथे महापिंगल राजाचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे. आणि खूप सुंदर उपमा दिलेली आहे इथे. दिवा आहे, तेल आहे, वात आहे, पंथी आहे, हे होल्डर आहे. म्हणजे एक पंथी हे होल्डर आहे ना, म्हणजे जसं शरीर आहे समजा त्या. तर दिवा का पेटतो किंवा पेटलेला का असतो आणि का विजतो, तर एक तर होल्डर पाहिजे त्याला, म्हणजे पंथी किंवा कंदील असं काहीतरी ते ठेवणार असं पात्र पाहिजे, ते पाहिजे पहिली कंडिशन. दुसरं आहे की त्यात तेल पाहिजे. ठीक आहे. तिसरं आहे की त्यात वात पाहिजे, दिवा जो आहे ना वात पाहिजे त्यात. आणि चौथं आहे की अग्नी पाहिजे. तर अग्नीने जर म्हणजे सगळं आहे, भांड आहे, तेल आहे, वात आहे आणि अग्नी पण आहे. तर तुम्ही दिवा पेटवल्यावर तो केव्हा विझेल, तर एक तर त्यातलं दिव्याचं तेल संपल्यावर, ठीक आहे, नंतर वात संपल्यावर, ठीक आहे. कधी कधी ते भांडच तुटलं तर तेलही गेलं, वातही गेले, विजलं ते पण आहे. किंवा बाहेरून हवा आला जोऱ्याने, ती विजलं. तुम्ही जोऱ्याने फूक मारली, विजला. वरून पाणी पडलं, विजला. हे काही बाह्य कारण, काही आंतरिक कारण. तसं मनुष्याचं पण आहे, काही आंतरिक कारण आहेत मृत्यूची, जी आपण आधी डिस्कस केलेली आहे, आणि काही बाह्य कारण आहेत. त्यासाठी ही उपमा वापरलेली आहे. नेक्स्ट, से तापे भिक्कवे पुरिसो कुंभकार पाका उन्नन कुंभं उद्धरित्वा समं भूमिभागे पटिस सेय तत्र यायं उष्मासा तथैव उपसमेय कपल्लानी अवशिष्येयु. याचा थोडक्यात अर्थ असा आहे की मृत्यू पावतो म्हणजे नक्की काय होत आहे, शरीराचं नक्की काय होत आहे. तर त्यांनी, बुद्धांनी उपमा देऊन सांगितलेलं आहे. बुद्धांचे खूप उपदेश मृत्यूवर आहे. ते आपलं एक मृत्यूवर लेक्चर झालेलं आहे, किंवा 31 प्लेस मध्ये पण ते आलेलं आहे काही भाग. तर त्यांनी उपमा देऊन सांगितलेलं आहे की कुंभार जेव्हा एखादं मडकं आपल्या भट्टीमध्ये भासतो आणि ते जेव्हा बाहेर काढतो, तर ते उष्ण मडकं आहे ना भट्टीतून काढलेलं, त्याला आकार आलेला उष्ण आहे, आणि त्याला जर जमिनीवर ठेवलं तर त्याची उष्णता हळूहळू कमी होईल ना, आणि नंतर ते थंड होईल. नेमकं शरीराचं तसंच आहे. आता जे माझ्या शरीरात जी उष्णता आहे, आपल्या शरीरात जी उष्णता आहे, जी चेतना आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहे असं म्हणतो, आपण मृत्यू पावलो, आपली चेतना निघून जाते, आपलं शरीर त्या मडक्यासारखं हळूहळू
थंड होत जात आहे. इतकी सुंदर उपमा अजून काय पाहिजे. बुद्धाचं ते वैशिष्ट्य आहे आणि आपल्यावर खूप उपकार पण आहे. एवढा गहन विषय एवढ्या सोप्या उपमा देऊन आपल्याला सांगितलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट. खूप सुंदर पीपीटी आहे, त्या खूपच सुंदर आहे. अजून एक उपमा मी इथे सांगतोय तुम्हाला, की आता मृत्यूनंतर होतंय काय, की मृत्यूनंतर आपण म्हणतो ना सुगती झाली, दुर्गती झाली, ठीक आहे, वर गेला खाली गेला असं जे म्हणतोय की नाही आपण, तर त्याची उपमा बुद्धांना दिलेली आहे. म्हणजे पाली कोटेशन मुद्दाम देत नाही ते. ज्याप्रमाणे वर फेकलेली काठी कधीतरी मुळाने, कधी मध्याने, तर कधी वरच्या टोकाने पडत असते, तसेच अविद्येत पडलेल्या, तृष्णाच्या बंधनात बांधलेले, जन्मणारे रमणारे प्राणी कधी या लोकातून त्या लोकात व त्या लोकातून या लोकात पडतात. म्हणून भिक्खूंनो, सर्व संस्कारापासून विरक्त राहिले पाहिजे. हे एक पाली कोटेशन आहे, त्याचं मराठी ट्रान्सलेशन आहे. तर थोडक्यात काय की मी वर जाईल की खाली जाईल हे कसं आहे, तर तुम्ही काठी जर हवेत फेकली, एक लांब काठी हवेत फेकली, तर ती कधी या टोकावर पडेल, कधी त्या टोकावर पडेल, कधी मध्यभागी पडेल, है की नाही. नेमकं तसंच होईल. तुम्ही मृत्यूनंतर काय होणार, तुम्ही एक तर वर जाणार नाही तर खाली जाणार. हे दोन पर्याय आहेत. आणि तिसरा पर्याय म्हणजे पुन्हा तुम्ही मनुष्य म्हणून जन्म होऊ शकतो. हे सगळं डिपेंड कशावर आहे, तुमच्या कर्मावर आहे, तुमच्या विपाकावर आहे. म्हणून तुमचं चित्त कसं पाहिजे, कुशल पाहिजे. तुम्ही दान धर्म करायला पाहिजे, पुण्य करायला पाहिजे, हे बुद्ध वेळोवेळी सांगतात. द्वेष नाही ठेवायला पाहिजे, क्रोध नाही ठेवायला पाहिजे, मैत्रीभाव ठेवायला पाहिजे, कल्याणकारी भूमिका पाहिजे. बुद्धाने अनेक सुत्तात अनेक गाथात ते सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला कसं वागायचं ते बुद्धांना सांगितलेलं आहे. आणि मग तुमची काठी जर फेकली तर ती वरच्या दिशेनं वरच्या टोकावर पडायला पाहिजे, याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. एवढे सुंदर उपमा देऊन बुद्धाने आपल्याला सुगती दुर्गती बद्दल सांगितलेलं आहे. नेक्स्ट. आणि पट्टीचे समुत्पाद जे आहे ते तुम्हाला माहिती आहे की अविद्येपासून सगळं सुरू होत आहे आणि नंतर मग कसा जन्म होतो आणि मग भव आहे, नंतर जाती आहे, मग जरा मरण आहे जे आधी आपण बघितलेलं आहे. आणि नंतर मरण तर आलेलंच आहे, जरा झाल्यानंतर मरण आहे. आणि मग पुन्हा अविद्येमुळे काय होत आहे, आपल्या चित्तामध्ये काही शिल्लक असतंय, आपले विकार शिल्लक असतात, त्यामुळे ते काही विझणार नाही आहे. आपल्याला नवीन जन्म बाय डिफॉल्ट मिळतोच आहे, कारण तो फोर्स आहे नवीन जन्म घेण्याचा. जोपर्यंत तुमचं निब्बती म्हणतो ना आपण, थंड होत नाही, शांत होत नाही तुमचं चित्त, तुमचं चित्तातून सगळं विकार नष्ट होत नाही, ती प्रेरणा नवीन जन्म घेण्याची नष्ट होत नाही, है ना. निब्बत असा शब्द आहे, म्हणून निब्बाण होत नाही. तोपर्यंत तुम्हाला नवीन जन्म घेत राहता. सुगती दुर्गती तुमच्या कर्म विपाकानुसार असते. एवढं सोपं नाही की तुम्हाला लगेच समजलं आणि लगेच निब्बाण प्राप्त झालं, एवढं सोपं पण नाही आहे. त्यासाठी लाखो करोडो जन्म घ्यावं लागतात. पण आपण बुद्धाचं टीचिंग शिकत आहोत, तर होऊ शकतंय, नक्कीच होऊ शकतंय. जर तुम्ही बुद्धाच्या मार्गावर चालले तर तुमची गती इथेच थांबू शकते. तुम्हाला निब्बाण प्राप्त होऊ शकतंय. ना तुमची काठी वर जाणार, ना खाली पडणार, ना मधल्या भागी पडणार. तुमचं इथेच संपलेलं आहे, असं पट्टीच्या समुद्रावरून आपल्याला दिसतंय. नेक्स्ट. हे तर सांगितलेलं आहे मी, आता जे सांगितलं तेच आहे की कुशल कर्म केलं तर तुम्हाला सुगती मिळेल, अकुशल कर्म केलं तर दुर्गती मिळेल. म्हणजे जोपर्यंत 100% तुमचं चित्त प्युरिफाय होत नाही, शुद्ध होत नाही, तोपर्यंत तुम्ही निब्बाण प्राप्त झालं असं होऊ शकत नाही, मिळालं असं म्हणू शकत नाही. पण तोपर्यंत काय, तोपर्यंत तर चांगलं मिळायला पाहिजे ना. मी कुशल कर्म केले, चांगले कर्म केले, तर तुमची सुगतीमध्येच तुमचा जन्म होणार आहे आणि तुम्हाला रूप, आयु, वन्न, बन, यश, सुख हे मिळत राहील. हे आपल्याला याच्यातून बुद्धांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट. मृत्यूनंतर काय होतं ते पण एक शेवटचं आहे. पंचखो इमा सारीपुत्त गतियो कमता पंच म्हणजे सारीपुत्त थेराला समजून सांगताना बुद्ध म्हणतात की 5 प्रकारच्या गती आहेत, है ना. म्हणजे मृत्यूनंतर मी सुगती आणि दुर्गती एवढंच सांगितलंय, पण 5 प्रकारच्या गती आहे. त्या निरय आहे, म्हणजे खाली जातो आपण, नरक जे म्हणतो ते. तिरच्छान योनी म्हणजे पशु पक्षी याच्यात जन्म होऊ शकतो. पेत म्हणजे यक्ष वगैरे याच्यात तुमचा जन्म होऊ शकतो. या सगळ्या खालच्या योनी झालेल्या अपाय भूमी म्हटल्या गेलेल्या आहे. तुमचे कर्म जर अकुशल असतील तर ते खाली जातात. इथं महापिंगल राजा हा यम लोकात गेलेला आहे, म्हणजे अपाय भूमीत गेलेला आहे, नरकात गेलेला आहे, हे ते लोक पण मानतात.
कारण त्यानं कधी कुशल कर्म केलेलंच नाही. तर नो डिस्प्यूट, तो खालीच गेलेला आहे हे लोक पण मानतात. फक्त त्यांना वाटतं की तिथेही त्रास दिला तर तो तसाच आला परत तर आपल्याला पुन्हा त्रास होईल, असं ते भावना होती त्याची. तर नरकात उत्पन्न होणं किंवा यम लोकाची संकल्पना त्यावेळेस लोकांमध्ये होती आणि फार जुनी संकल्पना आहे ती. बुद्धिझम मध्ये पण आहे, बुद्धाने सांगितलेलं आहे आणि हे बुद्धाचेच वाक्य आहे. आणि मनुष्य योनी व देव योनी असे त्यांनी 5 हे केलेलं आहे. तर मनुष्य योनी ही सुगती म्हटलं गेलेलं आहे, देव योनी त्याच्यापेक्षा चांगली सुगती म्हटलं गेलेलं आहे. तर खालच्या 4 योनी आहे ना, निरय तिरछान पेत आणि असुर असे 4 योनी खालच्या आहेत आणि मनुष्याच्या वरच्या मग इतर देव योनी आहेत. असो, तर हे पण आपल्याला बुद्धाने सांगितलेलं आहे. नेक्स्ट. तर हा 31 प्लेसचा एक चार्ट आहे. तर बुद्धाने जे सुगती दुगती बद्दल जे सांगितलेलं आहे त्यांनी 31 प्लेन्स सांगितलेले आहेत. तर 31 गती होतात, 31 प्रकारच्या गती होतात, 31 प्रकारचे लोक आहेत. अबोर्ड म्हणतात त्यांना. तर ते लोकात मनुष्य म्हणजे मृत्यूनंतर कोणी पण त्या लोकात उत्पन्न होतो. तर असू द्या, आपण फार त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. खाली अपाय भूमीतले 4 ने सांगितलेलं आहे. मनुष्य 5व्या नंबरवर आहे आणि वरचे मनुष्य 5व्या नंतरचे वरचे सगळे जे लोक आहेत म्हणजे 26 लोक जे आहेत ते देवलोक म्हटलं गेलेलं आहे. ते पण रूपावचर अरूपावचर हे सांगितले गेलेले आहेत. आणि सुगतीवाले आहे किंवा सुगती देवलोक असं त्यांना म्हटलं गेलेलं आहे. बरेच बघा, तर वेगवेगळ्या प्रकारचे स्वर्ग आहे, तुसित आहे, म्हणजे अनाथपिंड वगैरे जे आहेत किंवा महामाया किंवा अनेक लोक जे तुषित लोकात उत्पन्न झालेले आहे ते कामावचर लोक आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तर हे सगळे आधीच्या लेक्चर मध्ये झालेलं आहे, 31 प्लेस मध्ये झालेलं आहे. हे फक्त महापिंगल राजा समजून घेण्यासाठी, ते वाक्य समजून घेण्यासाठी आपल्याला एवढं आपल्याला मला तुम्हाला सांगायचं होतं की कोणतंही जातक जे असतंय किंवा कोणतंही एखादी गाथा असते, कोणतंही एखादं वाक्य असतं, त्याच्यामुळं त्याच्या मागे एवढा मोठा पसारा असतो. आणि नुसतं तुम्ही एकच पॉइंट घेऊन त्याच्यावरच जर आर्ग्युमेंट करत बसला, नाही बुद्धाने असं म्हटलं, असं कसं म्हटलं, हे आम्हाला समजलं नाही. पण कोणताही आहे तर त्यासाठी खूप वाचन गरजेचं असतंय, श्रवण गरजेचं असतंय, चिंतन मनन गरजेचं असतंय. आणि हे जाऊ द्या, हे त्यातल्या निष्कर्ष होते. तर असं हे आजचं महापिंगल जातक आहे. आणि जातक मला खूप आवडलं होतं. तो शेवटचा पॅरा, जो शेवटचं जे वाक्य होतं ते खूप आवडलं होतं की मनुष्य त्या शरीराने परत येत नाही. आणि आपण आता या स्लाइड मध्ये बघितलं की शरीर काय आहे, मन काय आहे, शरीर काय आहे आणि कसं त्याचा मृत्यू येतो, कसं रुद्ध येत आहे, अशा सगळ्या गोष्टी आपण याच्यात कव्हर केलेल्या आहे. आणि मला वाटतंय की आता मी इथे थांबायला पाहिजे. मी तुमची जर काही प्रतिक्रिया असेल तर जरूर नोंदवा. तुमचं सगळं सहकार्य फार गरजेचं आहे. ऍक्टिव्ह राहा तुम्ही. आपण होऊन आपले जे लोक जे आहेत आपले पीपीटी बनवणारे किंवा धम्मसाकाची जी टीम आहे, म्हणजे कोणी अमेरिकेतून, कोणी कॅनडामधून, कोणी अजून कुठून त्यासाठी प्रयत्न करतात आणि मदत करतात. रात्रभर जागून किंवा सकाळी पहाटेच उठून 4-5 वाजता उठून या पीपीटी बनवणं किंवा त्याचं वर काम करणं अशी लोक करतात. तुम्ही आपल्या आयुष्यातला वेळ एखादा दिवस 1-2 तास तर देऊ शकता ना सूत्रसंचालनासाठी, वंदना म्हणण्यासाठी. तुम्ही पुढाकार नाही घेऊ शकत का? एवढं महान कार्य जर होत असेल आपल्या तर तेवढीच माफक अपेक्षा आपल्याकडून आहे. तुमचं सगळ्यांचं कल्याण हो, एवढं चिंतून मी इथे थांबतो. सबका मंगल हो, मंगल हो, मंगल हो. साधू साधू सर, खूपच सुंदर. साधू साधू साधू. आणि साधू साधू मागे एवढं सारं तुम्ही दुःख, हरित, अनात्म या सर्व गोष्टी तुम्ही इतकं सहज आणि सोपं करून सांगितलं. साधू एक साधू दृश्य, एक दृश्य असं समोर येत गेलं आणि एकदम जसं खूप आधी आजी वगैरे लोक सांगायचे तसंच वाटत होतं. आणि खूप सोपं सांगितलं सर तुम्ही. आणि खरंच
आता ज्या कोणी लोकांनी ऐकलं नसेल आणि तुमचे मित्र-मैत्रिणी असतील, वीक नंतर आपल्याला संजय गायधनी सर हे YouTubeला टाकतात. तर ते नक्कीच शेअर करा. कारण इतकं सुंदर आजचं लेक्चर झालेलं आहे सरांचं, की सगळ्यांनाच ते आवडेल. थँक यू सर. याला अनुसरून कोणाचे प्रश्न असतील तर त्यांनी नक्की विचारावे. आता हा मंच प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. हॅलो सर, मला 2 क्वेश्चन आहेत. एक की चित्त कोणत्या तत्वांनी बनलेलं असतं आणि सेकंड क्वेश्चन की तावतीस श्लोकाचा लिटरली मीनिंग काय आहे? तावतीस या शब्दाचं. आता चित्त आपण बघितलं ना, ते 59, 89 जे काही आहे त्या कुशल कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे चित्त आहे त्याचं मिळून ते बनलेलं असतंय आणि ते उद्भवत राहत आहे, नष्ट होत राहत आहे. प्रत्येक वेळेस तुमच्या चित्तामध्ये कुशलच असेल असं नाही, अकुशलच असेल असं नाही. पण तुमच्यावर जे संखारा झालेले आहेत तर त्यानुसार तुम्ही ते उत्पन्न होत राहताय किंवा तुम्ही कसे बदलत राहता, म्हणजे ते बदलत राहताय ना, तर तुमच्यावर आहे ते तुम्ही कसं घेता आणि कसे वागता तुम्ही म्हणजे काही अकुशल केलेले असतील आणि तुम्हाला त्यानुसार जन्म झाला असेल तर तुम्ही कुशल करूनही त्या दुरुस्ती करू शकता ना. ठीक आहे, तर ते नेहमी बदलणारा आहे, ते एक आहे. ताव तीस लोकांबद्दल जे आहे, ताव तीनस म्हणजे 300 म्हणजे 30 आणि ताव म्हणजे 3 असे 33 असा शब्द आहे. तर ताव 300 भवन त्याला दुसरा शब्द स्वर्ग आहे, स्वर्ग म्हणतात पालीमध्ये. आणि कुलावाग जातकामध्ये याचा अर्थ आपल्याला कळतो. आपण 33 कोटी नेहमी ऐकलेला असतंय आणि मग आपण प्रश्न विचारतो कुठे 33 कोटी देवलोक. पण हा 33 शब्द कुठून आला, तर हा कुलावक जातकातून आलेला आहे. 31 नंबरचं जातक आहे, MA ला अभ्यासाला पण आहे मुंबई विद्यापीठात. आणि त्यात बोधिसत्व जे आहे त्यावेळेस ते मनुष्य विनीत आहे आणि ते काही समाज कार्य करतात. आणि त्याच गावातले 33 जे तरुण असतात, 33 कुटुंबातले तरुण असतात, त्यांचं पण म्हणजे समछंद असतो. म्हणजे बोधिसत्वाला जे समाजसेवेची आवड असते ना, तसे त्या 33 मित्र लोकांना पण आवड असते आणि ते तरुणही मग बोधिसत्वासोबत एकत्र येतात आणि पुढे मोठी स्टोरी आहे. मग ते समाजकार्य करत राहतात आणि खूप पुण्य वगैरे करतात, धर्मशाळा बांधतात, लोकांना भोजनदान करतात, रस्ते बांधतात. तर गावोपयोगी समाज उपयोगी जे काही कामं करतात आणि शिलामध्ये प्रतिष्ठित होतात. बोधिसत्व त्यांना शिलात प्रतिष्ठित करतो, सगळ्या गावाला शिलामध्ये प्रतिष्ठित करतो. त्यामुळे काय प्रतिष्ठित नाही, प्रतिस्थापित करतो. तर इस्टॅब्लिश करतो त्यांना सगळ्यांना. तर त्यामुळे त्या गावात काही गुन्हेगारी होत नाही, सगळं व्यवस्थित चालू असतंय. पुढे त्या गावातला एक जो हे असतो, एक सरकारी कर्मचारी जो असतो, गावाचा टॅक्स जमा करणारा जो असतो, तो चुगल्या करतो राजाजवळ आणि त्याला लोकच लोक दारू पित नाही, लोक गुन्हे करत नाही, हाणामाऱ्या करत नाही, हे आवडत नाही त्याला. कारण तो टॅक्स वसूल करणारा असतो, दंड वसूल करणारा असतो, स्वतःची कमाई करणारा असतो. तर मग तो राजाकडे चुगली करतो. थोडक्यात काय आहे ना, की धार्मिक राजा असला किंवा चांगला कल्याणकारी व्यक्ती असला ना, तो सगळ्यांना चांगल्या मार्गावरच राहायचा प्रयत्न सांगतो. तर इथे बोधिसत्व जे आहे त्यांनी सगळ्या गावाला म्हणजे या 33 मित्रांना तर सांगितलं, त्याच्या कुटुंबाला सांगितलं, स्वतःच्या कुटुंबाला सांगितलं, दान धर्म केला आणि नंतर ते देवलोकात उत्पन्न झाले सक्क देवराजा म्हणून. आणि हे जे मित्र आहेत 33, हे पण आपापल्या गतीनुसार म्हणजे त्यांचं असं नाही की ते सगळे एकाच वेळेस मृत्यू पावले. आपल्या गतीनुसार ते त्याचा आयुमान संपल्यावर ते त्यांच्या पुण्याने ते देवलोकात उत्पन्न झाले, तावतीस लोकात म्हणजे सक्क काय म्हणून स्वर्गात उत्पन्न झाले. तर हे 33 लोक जसेचे तसे तिकडे उत्पन्न झाल्यामुळे ते एक आहे की ते तावतीस लोक त्याला नाव पडलं असावं. राहुल पवारांचा काही प्रश्न आहे. तर हे कुलावक जातक वाचलं ना तर त्यात आपल्याला कळतं. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हा शब्द कुठे मला बघायला नाही मिळाला, म्हणजे इतर ठिकाणी. पण पाली साहित्यात हा शब्द नेहमी येतो, ताव 300 लोक, ताव 300 लोक. तर हा 33 लोकांचा जो आहे ना,
बोधिसत्व आणि म्हणजे बुद्ध आणि त्याचे मित्र समजा. हा मगवथू आहे. हे धम्मपद अट्टकथा मधलं जे आहे आणि त्याच पॅरलल जे स्टोरी आहे ते कुलाबा जातक आहे. तर म्हणजे जातकामध्ये पण मिळते ही कथा, जी मी आता सांगितली की ते मग मानवक समाजसेवा करत होता, मग इंद्र म्हणून स्वर्गात उत्पन्न झाला. इकडे दोन्ही कथा बरंच साम्य आहे, संदर्भ थोडासा अलग आहे. ओके सर, थँक्यू. राहुल पवार जी काही आहे येस सर. विचारा. लेक्चर खूप छान झालं आणि तुमचे धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे की जसं तिरछान योनी आणि मनुष्य हे पृथ्वीवर राहतात, तर निरायात जे जन्म घेतात आणि देवलोक हे कुठं राहत असते? त्याचं काय आहे का? म्हणजे काय ना की निरय हा एक लोकच आहे आणि तो पृथ्वी खाली आहे असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे पृथ्वी खाली, जमिनी खाली आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण पाताळ म्हणू शकतो का? हा, हो, पाताळ, करेक्ट. पाताळ शब्द वापरला गेलेला आहे त्याला. तर म्हणून धरणी फाटली म्हणतो ना आपण, पावलीन बरेच लोक त्या आत गेले. तर अभिधम्मत संघो जे आहे अनुरुद्ध 13 त्यात थोडीशी कॉमेंट्री आली आहे. ते 8 प्रकारचे नरक असतात, ते किती खोल असतात. मग पहिला जो नरक असतो जो कमी म्हणजे काय म्हणू, कमी त्रासदायक आहे असं म्हणू आपण, तर तो जमिनीच्या मनुष्य लोकांच्या एक जरा खाली आहे. मग अजून त्याचा जास्त सिरियस जो असेल, सिव्हिअर जो असेल त्याच्या खाली आहे, त्याच्या खाली असं. तर हा जो अविषय नरक जो आहे ना तो सगळ्यात खाली आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तर त्याचं काही मेजरमेंट पण त्यांनी दिलेलं आहे, पण तो अभिधम्माचा विषय आहे. कारण तो असं म्हणजे फिजिकली तसं नाही सांगता येत, पण त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे अभिधम्मत संगममध्ये. आणि मनुष्य लोकांचं जे सांगितलं, म्हणजे ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी म्हणजे आता तो पृथ्वी पाताळ म्हणजे पृथ्वीच आलं का नाही, हे ना, पृथ्वीच्या आत गर्भातच पाताळ आहे असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे पृथ्वीचा आधार असलेलं ते पाताळ आहे. मनुष्य हा पृथ्वीच्या सरफेसवर राहतो की नाही, पण प्राणी पण राहतात. पण एवढंच नाही, तर यक्ष आणि बरेच देवलोक पण पृथ्वीवर राहतात. समुद्र देवता, नदी देवता, वृक्ष देवता, नगर देवता, गृह देवता, हे ना, असे आपण बरेच शब्द ऐकलेले असतात. ते म्हणजे पृथ्वीच्या सहाऱ्याने ते राहतात. आकाश देवता वगैरे जे आहे ते समजून घ्या दुसरीकडे राहतात, म्हणजे वेगवेगळे देवलोक जे आहेत त्यात. स्वर्ग हा जास्त पॉप्युलर आहे, त्यामुळे तिथे जास्त लोकांची संख्या आहे देवलोकांची. आणि ते बुद्धाशी किंवा अनेक लोकांशी बऱ्याच वेळा ते संवाद पण साधतात, इंटरॅक्ट पण करतात. ते अनेक संदर्भ आधी येऊन गेलेले आहे आपल्या प्लॅटफॉर्मवर. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. सर, माझा एक विचारा. महापिंगल राजा दुष्ट, पण त्याचा पोटी बोधिसत्व कसं सर? त्याच्यासाठी त्यांचे कर्म चांगले असतील. आता त्यांचे काही कर्म असतील आणि महापिंगलचे काही पूर्वीचे काही कर्म असतील म्हणून तो राजा झालेला आहे ना. पण तो त्याचे नेहमीच अकुशलतेवरच गेलेला आहे, म्हणजे त्याचं चित्त नेहमीच प्रदूषित आहे. पण त्याचे काही चांगल्या गोष्टी तो करतच असेल, म्हणूनच त्याला मनुष्य योनी मिळाली किंवा राजापद मिळाला. आपण म्हणतो ना, रूप, आयु, वन्न, बल, यश त्याला मिळालेलं आहे. तर ते चर्चेत येत नाही. ते म्हणजे बुद्धघोषाने किंवा बुद्धाने त्याच्यावर या कथेमध्ये सांगितलेलं नाही. पण लॉजिकली बुद्ध जे सांगतात ना की कुशल कर्म करा तर हे मिळेल, अकुशल कर्म केलं तर हे मिळेल, तर त्या लॉजिकली आपल्याला समजायला पाहिजे की महापिंगलने काही कुशल कर्म तर नक्कीच केले असतील आधी, म्हणून. पण आता इथून पुढे कुशल कर्म काही थांबवण्याची प्रक्रिया नाही आहे की आता झालंय माझं कुशल कर्म झालेलं आहे, आता मला करायची गरज नाही. हे बँक बॅलन्स सारखंच आहे. तुम्ही पैसे कमवता, बँकेत टाकता आणि खर्च करता, ठीक आहे. तर आता बऱ्याच वेळा असं असतं की अनेक लोक जे आहेत त्यांना चांगलं जीवन मिळालेलं, म्हणजे रूप मिळालेलं, सुंदर असतात, श्रीमंत असतात, सगळं काही व्यवस्थित असतं, पण ते कुशल कर्म करत नाही. तर त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे
की ते आपल्या FD वर आपले बँकेत जे जमा पैसे आहे ना ते खर्च करत आहे, नवीन त्यात भर घालत नाहीये. म्हणजेच आपल्या पुण्याचं जे बॅलन्स होतं ते खर्च करत आहे, नवीन पुण्य संपादित करत नाही. आणि ते संपलं की त्यांची गती मग काय होणार आहे. तर म्हणून पुण्य नेहमी करत राहायचं, वाढवत राहायचं, निब्बाणापर्यंत ते पुण्य पुण्य पुण्यच करत राहायचं. नाही तर मी आता खूप दान केलेलं आहे, आता मी थांबतो, असं नाही करायचं. आपण शेवटच्या श्वासापर्यंत कुशल कर्म करायला पाहिजे. ते बुद्धाने धम्मपदाच्या गाथेमध्ये पण सांगितलेलं आहे. तर महापिंगल राजाने त्याचं बँक बॅलन्स जे आहे पुण्याचं त्याच्या बळावर त्यांना राज्य केलं, पण त्यांनी नवीन पुण्य संपादित नाही केलं. त्यामुळे त्याची गती कुठे झाली ते या कथेमध्ये सांगितलेलंच नाहीये. तो फक्त त्या द्वारपालाची भीती त्यात सांगितलेली आहे की तो यमलोकात गेला असेल, आणि आपण पण असं गृहीत धरतो की तो यमलोकात गेला असेल, कारण म्हणजे नरकात गेला असेल असं आपण गृहीत धरतो. या लॉजिकली बुद्धाने जे अनेक उपदेश दिले त्याच्या अनुषंगाने म्हणतो. आणि असे अनेक प्रसंग आहे की बोधिसत्व खूप वाईट ठिकाणी म्हणजे दारिद्र्य घरात उत्पन्न झालेले आहे, किंवा प्राणी योनीत आहे, पक्षी योनीत आहे. पक्षी योनी म्हणजे तीरछानच झाला ना, म्हणजे खालच्या योनीतच गेलेले आहे. तर बोधिसत्वाचे पण जे कुशल अकुशल याचाही प्रवास चालूच आहे. देवदत्ताच्या कुशल कामाचा प्रवास चालूच आहे. त्यानुसार कधी कधी ते दोघे एकत्र येतात, कधी कधी विरोधात राहतात. कधी कधी म्हणजे बोधिसत्व प्राणी योनीत पक्षी योनीत आहे, मात्र देवदत्त हा मनुष्य योनीत आहे, म्हणजे वर्षा योनीत आहे, असं पण आहे. थँक्यू सर, साधुवाद सर, खूप छान समजावून सांगितलं. मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. आणि मी सर्वांना विनंती करते की जे लिंक आहे आपल्या धम्मसाकच्याची, ती प्रत्येक शनिवारला आपल्या मित्रमैत्रिणीसोबत कुटुंब आणि नातेवाईक यांना शक्य असेल तितक्या ग्रुपमध्ये शेअर करावं. ते सुद्धा या व्याख्यानाचा लाभ घेऊ शकतील. आपण सर्व निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करूया. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल हो. आणि अजून एक सांगते की सरांचा 31 प्लेन्स एक्झिस्टन्स हा एक स्पेशल लेक्चर झाला होता सरांचा. तर तिथे खूप साऱ्या गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या होत्या. तर ते नक्कीच सगळ्यांनी पाहावं, ऐकावं. आणि तशाच गायधनी मॅडम यांचा अभिधम्मावर 3 महिन्यासाठी लेक्चर्स ठेवले होते. त्यांचे पण सगळ्यांनी लेक्चर्स ऐकले तर तिथे पण आपला अभिधम्म थोडा क्लिअर होईल. तर त्यासाठी सगळ्यांनी ते बघावं, ऐकावं. शेवटी मी निलिमा मॅडमना विनंती करते की त्यांनी धम्मपालन गाथा म्हणावी, आणि इथेच आपण थांबणार आहोत. धम्मपालन कथा. सब पाप स अकरणं कुशल स उपसंपदा सचित्त परियोदपनम् एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परामि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपंति सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमर्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु।